ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण. आपण गीतेच्या 9व्या अध्यायाचा अभ्यास करतोय. परम गोपनीय ज्ञान, मराठीमध्ये टायटल आहे. तर याच्यामध्ये आपण पहिले 2 विभाग संपवले, तर तिसरा विभाग सुरू केला आहे, वेगवेगळ्या प्रकारचे उपासक. तर त्यामध्ये आपण शुद्ध भक्ताचं वर्णन ऐकलं आहे. श्लोक क्रमांक कितीमध्ये? 11 पासून सुरुवात होते. 11व्यामध्ये तर भगवंतांच्या स्वरूपाला न मानणाऱ्या लोकांबद्दल आहे. 12व्यामध्ये त्यांच्यासोबत काय होतं. आणि आता 13व्यामध्ये आपण बघितलं की शुद्ध भक्तांचं वर्णन. तर तुमच्यापैकी कोणी एका ओळीमध्ये या अध्यायाचं सारांश सांगेल का? मी सांगू का डायरेक्ट श्लोकापासून सुरुवात करू? तिन्हीपैकी एक सांगा. ओके, ठीक आहे. तर हा 9वा अध्याय आहे, राजविद्या राजगुह्य योग. आपण 8व्या अध्यायाच्या शेवटी बघितलं होतं की जरी 2 प्रकारचे मार्ग आहेत, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष, परंतु भक्त या दोन्ही मार्गाने प्रभावित होत नाहीत. तर अशा भक्तांवरती याचा परिणाम होत नाही. मग असं भक्त कसं व्हायचं, किंवा अशा भक्ताचं वर्णन सांगण्यासाठी भगवंत हा 9वा अध्याय सांगत आहे. काय बोलले त्यांनी? असा शुद्ध भक्त कसा व्हायचं की जो शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाने प्रभावित होत नाही, त्याचं वर्णन या अध्यायामध्ये आहे. तर याच्यामध्ये एकूण 34 श्लोक आहेत. पहिल्या 3मध्ये भक्तीच्या किंवा या ज्ञानाचं महत्त्व, नंतर 4 ते 10 ऐश्वर्य ज्ञान, 11 ते 25 वेगळ्या प्रकारचे उपासक, आणि शेवटच्या विभागामध्ये भक्ती कशी परमोच्च आहे, कशी सोपी आहे आणि किती लाभदायक आहे. त्याच्यापैकी 2 विभाग आपण संपवलेत. पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनला भगवंत म्हणतात की हे गुह्यतम ज्ञान मी तुला देत आहे, कारण तू द्वेषविरहित आहेस, आणि हे ज्ञान आणि विज्ञान घेऊन तू अशुभातून मुक्त होशील. अशुभातून मुक्त होशील म्हणजे जीवनमरणातून मुक्त होशील किंवा या जगातून मुक्त होशील. मग या भक्तिज्ञानाचे वैशिष्ट्य, 7 वैशिष्ट्य, काही ठिकाणी 7 म्हणतात, सुबोधिनीमध्ये 8 दिले आहेत. हे 2ऱ्या श्लोकामध्ये. मग 3ऱ्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणेल की एवढी जर भक्तीचे वैशिष्ट्य आणि एवढी महत्त्वाची आहे, तर मग सर्वच लोक तुमची प्राप्ती करतील. 3ऱ्या श्लोकात भगवंत म्हणतात, नाही, असे काही असतील ज्यांना या मार्गावरती किंवा या धर्मावरती म्हणजे भक्तीवरती श्रद्धा नसणार, ते माझी प्राप्ती नाही करू शकणार, त्यांना परत या मृत्यू संसारामध्ये यावं लागेल. मग आता 4थ्यापासून ते 10व्या श्लोकापर्यंत आपण ऐश्वर्य ज्ञान बघतो. पहिल्या 3 श्लोकामध्ये भक्तिज्ञानाचं किंवा या गुह्यतम ज्ञानाचं महात्म्य बघितलं. आता 4 ते 10 म्हणजे 7 श्लोकामध्ये ऐश्वर्य ज्ञान. ऐश्वर्य ज्ञान म्हणजे काही नाही तर भगवंतांची प्रकृती कशी आहे, प्रकृती कशा पद्धतीने कार्य करते, तिचं सृजन, पालन, विनाश, भगवंत कसे घडून आणतात, ते सर्व काही कसे आहेत, या माहितीला ऐश्वर्य ज्ञान म्हणायचं. तर याच्यामध्ये पहिल्या श्लोकात भगवंत म्हणतात की अव्यक्त स्वरूपात म्हणजे शक्ती आणि परमात्म्याच्या रूपात मी सर्वत्र आहे, माझ्या ठाई सर्व काही आहे, परंतु मी त्यांच्या ठाई नाही, म्हणजे ते माझ्यावर अवलंबून आहेत, मी त्यांच्यावर अवलंबून नाही आहे. 5व्या श्लोकामध्ये त्याच्या विरुद्ध सांगतात की माझ्या ठाई काहीच नाही आहे, याचा अर्थ मी अनासक्त आहे. मग आहे पण नाही पण असं का म्हणताय म्हणून 2ऱ्या ओळीत म्हणतात की हे माझं योग ऐश्वर्य आहे. हे समजणं कठीण आहे. नंतर परंतु हे समजण्यासाठी मग उदाहरण देतात 6व्या श्लोकात की आकाशामध्ये वायू असतो, परंतु वायूमध्ये आकाश नसतो, कारण आकाश वायूला अनासक्त आहे. आकाश वायूला अनासक्त आहे आणि वायू किती जरी प्रवास केला तरी आकाशाच्या बाहेर जाऊ शकत नाही. तर थोडक्यात इथे भगवंत स्वतःला आकाश म्हणतात आणि बाकी सगळ्या गोष्टीला वायू म्हणतात.
मग इथे अर्जुन म्हणेल की तुम्ही तर बोलले समजावून सांगता येत नाही, पण तुम्ही उदाहरण देता येतं, तुम्ही आकाश आणि बाकी सर्व वायू. भगवान म्हणतात ठीक आहे, कारण आकाशाला आसक्ती नाही, तो अचेतन आहे म्हणून. परंतु चेतन जीवामध्ये आपण निर्माण केलेल्या गोष्टीसाठी अनासक्ती असणं हे शक्य नाही, म्हणून मला कोणी समजू शकणार नाही, परंतु तरीसुद्धा मी एक हे उदाहरण देतो थोडीफार आयडिया येण्यासाठी. नंतर मग आता हे ऐश्वर्यज्ञानाचाच एक भाग हा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती आपण बघितलेलीच आहेत, बहिरंग शक्ती, तटस्थ शक्ती. आणि त्या तटस्थ शक्तीमध्ये सृजन, पालन, संहारण वगैरे होतं, आधी पण आपण बघितलं होतं. तर या 7व्या श्लोकात भगवंत म्हणतात की जेव्हा ब्रह्माजीच्या मृत्यूच्या वेळेस विनाश होतो, सर्व काही माझ्यामध्ये प्रवेश करतात. इथे माझ्यामध्ये म्हणजे महाविष्णूमध्ये. आणि जेव्हा नवीन ब्रह्माजींचा दिवस सुरू होतो किंवा दुसऱ्या ब्रह्माजीच्या जन्मानंतर पुन्हा प्रकृती निर्माण केली जाते. आणि अशा पद्धतीने पुन्हा पुन्हा सृजन आणि विनाश केला जातो. आणि यामध्ये जीवांचं काहीच नियंत्रण नाही आहे, तर ते कर्माच्या प्रभावाने त्यांना जे शरीर मिळेल ते घ्यावं लागेल, ते अवश्य आहेत. मग अर्जुन म्हणेल की तुम्ही एवढं सर्व कार्य करताय म्हणजे तुम्हाला बंधन असेल, कारण व्यक्तीने कुठलंही कार्य केले की काही ना काही बंधन निर्माण होतं. तरी ते भगवंत सांगतात नाही, मला बंधन नाही आहे, कारण मी हे सगळं कार्य उदासीन वदासीनम आणि असक्तम. जेव्हा आपण एखाद्या कार्याला आणि त्या कार्याच्या फळाला आसक्त नसतो, तेव्हा ते कार्य आपल्याला बाध्य करत नाही, जसं की आपण निष्काम कर्मयोगामध्ये पण बघितलं. तरी ते भगवंत तसंच म्हणतात की मी कशालाच आसक्त नाही आहे, केवळ एक साक्षी म्हणून पण मी काम करतो, म्हणून मी कधीच एवढं मोठं सर्व निर्माण विनाश करूनही बंधनामध्ये नाही येऊ शकत. जसे की त्याच्यामध्ये मला वाटतं आपण फुलाचं उदाहरण घेतलं होतं. फुल कसं मयादेशन प्रकृतीमध्ये आहे, आणि ही जी प्रकृती सर्व काही घडून आणते ती सर्व माझ्या देखरेखीखाली. तर माझ्या देखरेखीखाली म्हणजे डायरेक्ट स्वतः भगवंतांना करण्याची गरज नाही आहे, त्यांच्या शक्तीच्या थ्रू ह्या गोष्टी घडतात. ह्याच्यामध्ये मला वाटतं या फुलाचं उदाहरण दिलं. सुगंधी फुल आणि वास. फुलाला स्वतःहून कुठे जाऊन वास द्यावा लागत नाही, त्याच्या जवळून कोणी जरी गेलं तरी आपोआप वास येतो. तसं स्वतःला भगवंतांना जाऊन एक एक गोष्ट बनवण्याची गरज नाही आहे, केवळ त्यांच्या उपस्थितीने प्रकृती सर्व काही करून आणते. जसं आपण बघितलं त्यांच्या दृष्टिक्षेपामध्ये जीवशक्ती आणि कालशक्ती असते, मग सगळ्या समोरचे परिवर्तन घडत सृष्टीची उत्पत्ती होते. तर 11व्या श्लोकामध्ये आता आपण 3ऱ्या विभागात येतो, वेगवेगळ्या प्रकारचे उपासक. तर जरी भगवंत सगळ्याचे वेगळ्या 3 पुरुषांचे स्रोत आहे, सर्व काही निर्माण करतात, पालन करतात, परंतु तरीसुद्धा जेव्हा ते वसुदेव आणि देवकीचा मुलगा होऊन येतात, तर काही लोक म्हणतात की हा सामान्य मनुष्य आहे. जसे की आपण बघितलं, काही लोकांचं काय म्हणणं आहे की सर्व निर्माण करणारे महाविष्णू मोठे आहेत आणि तुम्ही महाविष्णूचे अंश आहात. किंवा काही लोकांचं म्हणणं आहे वसुदेव आणि देवकीला जे चतुर्भुज रूपामध्ये विष्णू आले होते ते परमसत्य होते, हा द्विभुज रूपातला कृष्ण हा मनुष्य आहे. किंवा काही लोकांचं म्हणणं आहे की कृष्ण केवळ एक खूप हुशार राजनीतिज्ञ आणि कूटनीतीवाला व्यक्ती होता, तो परमसत्य नाही आहे. आणि काही लोकांचं म्हणणं आहे की जरी ईश्वर असला तरी तो परमशक्तिशाली नाही आहे, कारण त्याला 2 भुजा आहेत आणि विष्णू स्वरूपाला 4 भुजा आहेत, म्हणून 2 भुजावाला कमी शक्तिशाली. असे हे सगळ्या चुकीच्या समजुती आहेत. तर या सर्व लोकांना मूढ म्हणतात. मूढ म्हणजे मूर्ख. का? कारण अवजानंती, ते माझा उपहास करतात. त्यांना हे समजत नाही की मीच सर्वाचा स्वामी आहे आणि माझं हे कृष्ण स्वरूप आहे तेच परमसत्य आहे. त्याच्यासाठी आपण बघितले की वेगवेगळ्या आचार्यांनी वेगवेगळ्या शास्त्रातून संदर्भ दिले. गोपालतपनी उपनिषद, प्रभुपादांनी ब्रह्मसंहिता, आणि याच्यामध्ये एक हे ओळ आपण बघितली होती की 10व्या स्कंदामध्ये 3ऱ्या अध्यायात मला वाटतं 46 नंबरच्या श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामी एक ओळ म्हणतात, बभूव प्राकृत शिशु, की देवकी म्हणते की तुम्हाला या स्वरूपात बघून कंस मारेल, तुम्ही सामान्य बालक स्वरूपात व्हा. तर तेव्हा भगवंत द्विभुज रूपात होतात. तर ही ओळ बभूव प्राकृत शिशुवरून बरेचसे लोक म्हणतात की बघा हा प्राकृत झाला आहे, प्राकृत शिशु झाला. प्राकृत म्हणजे सामान्य. परंतु आचार्य सांगतात की इथे प्राकृत शब्दाचे भरपूर अर्थ आहेत. प्राकृत या शब्दाचा एक अर्थ सामान्य पण होतो, परंतु प्राकृत म्हणजे मूळ पण होते. म्हणून हा जो बभूव प्राकृत शिशु आहे हा मूळ रूप आहे असा अर्थ आहे. आणि असं आपण
आपल्याला वाटतंय म्हणून असा निष्कर्ष काढत नाही आहे, कारण पूर्ण भागवतामध्ये जर कृष्णाचं वर्णन बघितलं तर प्राकृत शिशूच्या किंवा प्राकृत व्यक्तीच्या वर्णनाशी साम्य करत नाही. कुठला असा प्राकृत बाळ आहे की जो 7 दिवसामध्ये पूतनासारख्या राक्षसीला मारू शकेल, किंवा कुठला असा प्राकृत व्यक्ती आहे की जो 7 दिवस गोवर्धन पर्वतला उचलून ठेवू शकेल. याचा अर्थ प्राकृत म्हणजे सामान्य किंवा भौतिक हा अर्थ चुकीचा आहे. याचा अर्थ प्राकृत म्हणजे मूळ स्वरूप हा घेतला पाहिजे. मग या लोकांसोबत काय होतं जे भगवंतांना असे उपहास करतात, ते जर भक्त असतील म्हणजे केवळ नावापुरते भक्त, तर त्यांना काहीच मिळणार नाही, म्हणजे भगवत धामाची प्राप्ती होणार नाही, इतर काही मिळणार नाही. मोघ कर्माणू म्हणजे जर ते कर्मी असतील तर त्यांना त्यांच्या कार्मिक कार्याचं फळ मिळणार, जसे की त्यांना स्वर्ग हवा असतो. मोघ ज्ञाना म्हणजे जर ज्ञानयोगी असतील तर त्यांना त्यांची जी अपेक्षा असते मोक्षाची ती पूर्ण होणार नाही, आणि असे सर्व लोक आसुरी प्रकृतीचा स्वीकार करतील आणि यांचं पतन होऊन जाईल. जे भगवंतांच्या या कृष्ण स्वरूपाला सामान्य व्यक्ती किंवा वेगवेगळ्या पद्धतीने नाकारतात, त्यांच्या आयुष्यात काय होतं. मग कोणी म्हणेल की सगळे असेच आहेत का? तर भगवंत नाहीत. भगवंत म्हणतात की नाही, जे महात्मा आहेत ते माझ्या दैवी प्रकृतीचा आश्रय घेतात आणि अनन्य रूपाने ते माझी भक्ती करतात. इथे आपण बघितलं होतं की इथे जे आचार्यांनी नाही दिले, परंतु बरेचसे भक्त सांगतात की दैवी प्रकृती म्हणजे राधाराणी, कारण बहिरंग शक्ती ही तटस्थ शक्ती आहे, बहिरंग ही माया शक्ती आहे, तटस्थ हा जीवशक्ती आहे, आणि ही जी दैवी प्रकृती आहे हिला राधाराणी असं काही भक्त स्पष्टीकरण देतात. हे बहुभुजाचं आपण बघितलं. आणखीन 14व्यामध्ये काही होतं का? 14व्यामध्ये असं सांगतात भगवंत की नाही 13व्यामध्ये की सगळे असेच नाही आहेत अवजानंतीवाले, काही माझ्या स्वरूपाला जाणतात, ते माझ्या दैवी प्रकृतीचा आश्रय घेतात आणि अनन्य मनाने म्हणजे विचलित न होता माझी भक्ती करतात, कारण ते जाणतात की माझं हे मनुष्यासारखं शरीर आहे, तेच पूर्ण सत्य आहे, तेच पूर्ण आध्यात्मिक आहे आणि ते सर्व काही आहे. तर थोडक्यात 13व्या श्लोकामधला हा व्यक्ती आहे हा शुद्ध भक्त आहे, एवढं लक्षात ठेवा. आता पुढे आपल्याला आजच्या श्लोकामध्ये शुद्ध भक्त काय कार्य करतो याचं वर्णन आता बघायचं आहे. 11व्यापासून 3ऱ्या विभागात प्रवेश केला आहे, वेगळ्या प्रकारचे उपासक. त्याच्यामध्ये जे मूढ लोक आहेत त्यांचा विचार करण्याची पद्धत आणि त्यांच्यावरती काय परिणाम होतो ते बघितलं. मग आपण 13व्यामध्ये शुद्ध भक्ताचं वर्णन ऐकलं. आता हे शुद्ध भक्त काय करतात हे आपल्याला बघायचं आहे. हा श्लोक गाऊया आपण, श्लोक नंबर 14. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तर या श्लोकामध्ये या शुद्ध भक्ताच्या कार्याचं वर्णन आहे. एक मिनिट श्लोक काढतो. तर हे काय करतात, सततं कीर्तयन्तो मां, तर सतत काय करतात, आपण सरळ एक ओळ घेण्यापेक्षा इथं वेगळ्या पद्धतीने शब्दांची रचना केली जाते. कसं सांगता येईल तुम्हाला की समजा एखादी तार जर अशी गोल गोल गुंडाळलेली असेल तर तिला आपण सरळ करण्यासाठी कसं दोन्ही साईडने ओढतो, मग ती एका सरळ रेषेत होते. तसंच काही श्लोकामध्ये कसे की संस्कृतच्या रचनेनुसार श्लोकामधले शब्द मागे पुढे असतात, म्हणजे संस्कृतच्या ग्रामरनुसार, पण आपण त्यांना तारेसारखं एकत्र केलं तर आपल्याला अर्थ समजायला सोपं होतं. नाहीतर एक आणि पहिल्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये कसा संबंध समजायला कधी कधी कठीण होऊ शकतं. म्हणून कसं इथं अर्थ सांगितला जातो, सततं माम उपासते. या श्लोकामधले शब्द आहेत, आपण कुठून बाहेरून शब्द घेत नाही आहे, फक्त त्या शब्दांना योग्य पद्धतीने म्हणण्यापेक्षा आपल्याला समजण्यासाठी एका वाक्याच्या स्वरूपात आपण त्याला ठेवतो, याला म्हणतात संधिच्छेद. तर सततं माम उपासते,
तर हे शुद्ध भक्त काय करतात? कोणते शुद्ध भक्त? 13व्या श्लोकात सांगितलेले. ते नेहमी माझी उपासना करतात किंवा माझी पूजा करतात किंवा माझी आराधना करतात. कशी कशी आराधना करतात? कोणती पद्धत आहे? कीर्तयंतो नमस्यन्त्यश्च मां भक्त्या. ते माझं कीर्तन करतात आणि मला आदर देतात, म्हणजे जसे की दंडवत प्रणाम करणे, हे भगवंताने एका प्रकारचा आदर देणे आहे. तर सततम माम उपासते, नेहमी माझी उपासना करतात. कोणत्या स्वरूपामध्ये? कीर्तन करून किंवा मला वेगवेगळ्या प्रकारे आदर दाखवून, दंडवत किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील ज्याने आपण भगवंतांना सन्मान देतो, या पद्धतीने हे माझे शुद्ध भक्त माझी सतत भक्ती करतात. सततम आहे. सततम म्हणजे या शब्दावरती आचार्यांनी वेगवेगळे स्पष्टीकरण दिले. त्याच्या आधी मी तुम्हाला आणखीन हा श्लोक सरळ करून सांगतो. आपलं काही शब्द बाकी आहेत ना. नंतर हे करताना माझे भक्त, शुद्ध भक्त काय करतात? दृढव्रता असतात. व्रत म्हणजे आपण आपल्याकडे माहिती कुठलं तरी आपण व्रत घेतो की समजा काही एखादा पदार्थ खायचा नाही किंवा काही लोकांचं व्रत असते की एवढे व्रत करतात ना, चप्पल घालायची नाही. तर हे सामान्य आहे. तर भक्तीमध्ये पण माझे भक्त, हे शुद्ध भक्त दृढव्रताने ह्या क्रिया करतात. आता हे कुठले दृढव्रत आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत. नंतर यतंत. यतंत म्हणजे प्रयत्न करणे. तर काय प्रयत्न करतात? की भक्तांचं कुठं संग मिळतो का, याचे ते प्रयत्न करतात. आणि मग याच्यातून त्यांना काय मिळवायचं असतं? नित्ययुक्ता, की त्यांना माझं नित्य सहवास किंवा नित्य प्रेम किंवा माझं नित्य शाश्वत धामाची अपेक्षा असते किंवा त्यासाठी प्रयत्न करतात. तर श्लोक सरळ कसा आहे? सततम माम उपासते. 13व्या श्लोकात सांगितलेले शुद्ध भक्त काय करतात? सतत माझी उपासना करतात. कुठल्या स्वरूपामध्ये? कीर्तयंतो नमस्यन्त्यश्च मां भक्त्या. कीर्तन, नमस्कार, आदर, सन्मान देऊन. आणि याच्यामध्ये कसे असतात ते? लहरी आहेत का? नाही. दृढव्रता. त्यांचं व्रत दृढ असतं. आज वाटले केलं, उद्या नाही केलं असं नाही. आणि त्यांचा काय प्रयत्न असतो? की भक्तांचा संग मिळवायचा. त्यासाठी ते भ्रमण करतात. आणि ही सर्व भक्ती करून मग काय मिळणार किंवा काय सिद्धी आहे? तर नित्ययुक्ता. आपण म्हणतो ना नित्यमुक्त जीव किंवा नित्यबद्ध जीव. इथं नित्ययुक्त म्हणजे भगवंतांची नित्यप्राप्ती करण्यासाठी. तर हा सरळ सरळ असा अर्थ आहे. 13व्या श्लोकात सांगलेले शुद्ध भक्त काय करतात? तर आता आपण एक एक शब्द बघूया. आचार्यांनी आणि प्रभुपादांनी काही स्पष्टीकरण दिले. तर सततम या शब्दाचा अर्थ होतो नेहमी, सतत. आपण म्हणतो ना पाण्याची संततधार. तर मग ते सततम शब्द वापरण्याची काय गरज होती? आचार्य सांगतात की या शब्दामुळे भक्ती आणि इतर मार्गामधला फरक आपल्याला समजतो. जसं की सततम म्हणजे भक्ती आपण 24 तास कधीही करू शकतो. परंतु इतर जे मार्ग आहेत, खास करून कर्मयोगाचे मार्ग किंवा निष्काम कर्मयोग पण म्हणू शकतो, किंवा कर्मकांड, याच्यामध्ये वेळेला खूप महत्त्व असतं. जसे की काही प्रकारचे लोक यज्ञ सकाळी सकाळी करावा लागतो किंवा यज्ञ आंघोळ करूनच करावा लागतो. न आंघोळ करता यज्ञाला जाऊन बसता येत नाही. त्याच्यानंतर स्थळ. आता स्थळ आहे समजा, तर जिथे आजूबाजूला कुठेतरी प्राण्यांची हत्या होते, तर तिथे अशा प्रकारचा यज्ञ करता येत नाही. किंवा जिथे पापी लोक राहतात तिथं असं यज्ञ किंवा एखादं अनुष्ठान करणं, ती जागा त्याला फेवरेबल नसते. म्हणून तुम्ही हे पण बघितलं असेल की लग्नाचा एक मुहूर्त असतो. का मुहूर्त असतो? कारण ती वेळ शुभ मानली जाते. तर हे आहे कर्मकांडानुसार किंवा कर्मयोगानुसार. परंतु भक्ती आणि या दोघांमध्ये हाच फरक आहे की भक्ती कधीही करता येते, कुठेही करता येते, कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही व्यक्ती करू शकतो. परंतु या इतर मार्गांमध्ये असं नाही आहे. यज्ञ करण्यासाठी तोच व्यक्ती पाहिजे. तोच म्हणजे ज्याला त्याचं ज्ञान आहे किंवा ज्याच्यामध्ये त्या गुणांचा विकास झाला आहे. ठिकाण पवित्र पाहिजे, वेळ पवित्र पाहिजे, करणारा व्यक्ती पवित्र पाहिजे, साधन सामुग्री पवित्र पाहिजे, वेळ शुभ पाहिजे. असे खूप नियम कर्मयोगामध्ये आहेत. परंतु भक्तीमध्ये असा नियम नाही आहे. समजा व्यक्तीने सकाळी उठल्या उठल्या जरी हरे कृष्ण महामंत्र बोलला, तर असं नाही होत की त्याने आंघोळ नाही केली म्हणून त्याला या मंत्राचं फळ नाही मिळणार, असं नाही आहे. म्हणून भक्ती 24 तास
कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही करता येते. परंतु नंतर आपण बघणारच आहोत. तर सततम हा शब्द भक्तीमध्ये आणि कर्मयोगामध्ये फरक दर्शवतो. तर कर्मयोग म्हणजे कर्मकांड पण म्हणू शकता आणि निष्काम कर्मयोग पण म्हणता येईल, कारण निष्काम कर्मयोगामध्ये पण वेगळ्या विधी केल्या जातात, त्या पण वेळेवर अवलंबून असतात आणि शुद्धतेवर अवलंबून असतात. आणि एकदा कर्मयोग आला म्हणजे ज्ञानयोग आणि अष्टांगयोग आलाच का, कोण सांगेल? मी म्हणत आहे 13व्या श्लोकात शुद्ध भक्त सांगितलं आहे, 14व्या श्लोकामध्ये शुद्ध भक्त कशी भक्ती करतो ते सांगितलं आहे. याच्यामध्ये आपण एका शब्दाचा अभ्यास करतो, सततम. तर सततम हा शब्द भक्तीमध्ये आणि कर्मयोगामध्ये फरक दाखवतो, की कर्मयोगामध्ये स्थळ, काळ, परिस्थिती, व्यक्ती, टाईम सगळं शुद्ध पाहिजे, परंतु भक्तीमध्ये असं काही बंधन नाही. 24 तास कुठेही कधीही कुणीही भक्ती करू शकतो. तर मी तुम्हाला असं बोललो की जर कर्मयोगामध्ये स्थळ, काळ, वेळ, परिस्थितीची अट असेल तर ज्ञानयोग आणि अष्टांगयोगामध्ये असलीच पाहिजे. असं का? कोण सांगेल? कारण निष्काम कर्मयोग करूनच ज्ञानयोगात आणि अष्टांगयोगामध्ये जाता येतं ना. जोपर्यंत हृदय शुद्ध होणार नाही तो ज्ञानयोग कसा काय घेणार? म्हणजे प्रत्येकाला सुरुवात तर कर्मयोगापासूनच करावी लागते, नंतर हृदयाच्या शुद्धीकरणापासून अष्टांगयोगामध्ये पण सुरुवातीला निष्काम कर्मयोगच असतो. म्हणून हे स्थळ, काळ, परिस्थिती इतर सर्व मार्गांना आहेत, परंतु भक्तीला नाही आहेत. हां ठीक आहे, आधी संपवण्याच्या आधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. क्लास 1 तास घ्यायचा की 1 तासापेक्षा जास्त नको, असं काही आहे? हां, तर तुम्ही मला त्याच्यानुसार सांगा, नाहीतर मी विनाकारण स्ट्रेच नाही करणार. आणि तुम्हाला जास्त कठीण वाटतं आहे, काही शब्द, काही गोष्टी समजत नाहीत, ते पण सांगा. तुम्ही भाग घेऊन ट्राय तरी करा काहीतरी उत्तर देण्याचं, किंवा नाही समजलं हे तरी सांगा, नाहीतर मी फक्त समोर जाईल आणि मग त्याचा काही उपयोग होणार नाही. तर सततमध्ये आपण भक्ती आणि इतर मार्गाचा फरक बघितला. तर याच्याशी निगडीत मला 1-2 चांगले हे भेटलेत, लीला. तर याच्यामध्येच आचार्य स्पष्टीकरण देताना एक श्लोक सांगतात, न देश नियमस्तत्र न काल नियमस्तथा नौचिष्टादो निषेधो अस्ति श्री हरेरनामनी लुब्धका. ज्याला भगवंतांच्या नामाची रुची आहे त्याच्यासाठी काळ, देश, परिस्थिती या कशाचंच बंधन नाही आहे. हा विष्णू धर्मामधला एक श्लोक आहे. तर याच पद्धतीने काही लीला आहेत. एक लीला आहे सार्वभौम भट्टाचार्यांची, चैतन्य चरितामृतमध्ये ही लीला येते. मध्य लीलेमध्ये चैतन्य महाप्रभू जेव्हा संन्यास घेऊन वृंदावनला जायचं ठरवतात, तेव्हा सची माता म्हणते की तू वृंदावनला जाऊ नकोस, मला काहीच कळणार नाही तू कुठे आहेस, काय आहेस. तर चैतन्य महाप्रभू म्हणतात बरोबर आहे, पण मी जर मायापूरला राहिलो तर हे संन्यासाच्या विरुद्ध राहील, की संन्यास घेऊनसुद्धा व्यक्ती त्याच ठिकाणी राहतो आणि तिथे तू आणि माझी पत्नी पण असेल, त्याच्यामुळे मी मायापूरला पण नाही राहू शकणार. म्हणून दोघांच्या सवलतीसाठी चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीला राहायचं ठरवतात, की जगन्नाथपुरीवरून बंगालचे भक्त जा येत करत राहायचे, तर महाप्रभूंचा समाचार सची मातेला मिळत राहील. तर जेव्हा पहिल्यांदा महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये येतात, ते जगन्नाथजींचं दर्शन घेऊन भावामध्ये बेशुद्ध होऊन पडतात. तर तिथे एक सार्वभौम भट्टाचार्य नावाचे एक व्यक्ती असतात, म्हणजे खूप मोठे प्रकांड पंडित होते ते. तर महाप्रभूंना बघूनच त्यांना वाटते की ही कोणतरी मोठी व्यक्ती असली पाहिजे, कारण महाप्रभूंचं सौंदर्य, भगवंताकडे बघण्याचा भाव, अचानक शरीरामध्ये विकार उत्पन्न होणे आणि दर्शन घेऊनच मूर्छित होऊन पडणे, याच्यामुळे सार्वभौम भट्टाचार्याला वाटतं की कोणीतरी विशेष व्यक्ती आहे. परंतु तिथल्या ज्या सेवकांना माहीत नव्हतं की कोण आहे, मग त्यामुळे ते सेवक आता पण तुम्ही जगन्नाथपुरीला बघितलं तर ते एकदम असं ढकलून देतात, बाहेर काढतात. तसंच ते महाप्रभूकडे येत होते त्यांना म्हणजे बाहेर काढण्यासाठी किंवा मला वाटतं दंड्याने मारण्यासाठी पण. तर सार्वभौम भट्टाचार्य त्यांना थांबवतात की असं करू नका म्हणून, आणि ते बघतात की हे जिवंत आहेत की नाही आहेत. तर ते बघण्यासाठी सार्वभौम भट्टाचार्यांनी कापसाचा एकदम असा बारीकसा धागा निघतो बघा, जर तुम्ही रुईमधून काढला तर तो महाप्रभूंच्या नाकासमोर पकडला आणि त्यांना वायूची हालचाल समजली आणि यावरून कळलं की ही व्यक्ती जिवंत आहे. मग सार्वभौम भट्टाचार्य त्यांच्या
सेवकांच्या सहाय्याने महाप्रभूंना त्यांच्या घरी घेऊन गेले. आणि घरी घेऊन गेल्यावरती मग थोड्या वेळाने महाप्रभू सचेत झाले आणि मग सार्वभौम भट्टाचार्य महाप्रभूंना बोलले, नमो नारायण, की नारायणाला नमस्कार. कारण मायावादी लोक स्वतःला पण नारायण म्हणतात, दुसऱ्याला पण नारायण म्हणतात. तर सार्वभौम भट्टाचार्य हे मायावादी होते. तर चैतन्य महाप्रभू म्हणतात, कृष्णेर मती असतो, की तुमची नेहमी कृष्णामध्ये मती असावी. त्याच्यावरून सार्वभौम भट्टाचार्याला कळतं की हा संन्यासी मायावादी नाही आहे. मग इतर पण चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी तिथे येतात. एक गोपीनाथ भट्टाचार्य नावाची पण गोपीनाथ आचार्य नावाची व्यक्ती आहे, जे सार्वभौम भट्टाचार्यांचे भाऊजी किंवा नाही पत्नीचे भाऊ होते. तर हे सगळे नंतर येतात. तर मग सार्वभौम भट्टाचार्य गोपीनाथ आचार्यांना विचारतात की हा कोण आहे, कुठून आला. गोपीनाथ आचार्य सांगतात की हे संन्यासी आहेत आणि यांचं पूर्वाश्रमाचं घर मायापूरमध्ये आहे. यांचे आईकडचे आजोबा निलांबर चक्रवर्ती आहेत आणि यांच्या वडिलांचं नाव जगन्नाथ मिश्र आहे. तर सार्वभौम भट्टाचार्य म्हणतात, अरे निलांबर चक्रवर्ती आणि माझे वडील तर क्लासमेट होते, म्हणजे हे माझ्या खूप जवळचे आहेत. आणि मग त्यामुळे त्यांना आणखीन थोडीशी आपुलकी वाटते सार्वभौम भट्टाचार्यांना आणि विचारतात की यांनी संन्यास कुठून घेतला. तर गोपीनाथ आचार्य सांगतात की केशव भारतीकडून घेतला. तर या मायावाद्यांमध्ये पण संन्यासाचे वेगवेगळ्या श्रेणी आहेत. जसं की आपल्याकडे पण पोलीसमध्ये कसं असतं, इन्स्पेक्टर नंतर कोण असतं, सुप्रिटेंडंट, SP, नंतर कमिशनर. तसे यांच्यामध्ये पण उच्च नीच मानलं जातं. जसे मायावादीमध्ये पुरी, अरण्य, भारती, आणखी कोणते आहेत, पुरी, अरण्य, भारती, असे 12 टायटल आहेत वेगवेगळ्या संन्यासाचे. तर त्याच्यापैकी हे भारती टायटलचे आहेत म्हणून सार्वभौम भट्टाचार्य म्हणतात की यांना मी उच्च संन्यास देतो, उच्च स्तरावरचा. तर गोपीनाथ आचार्यांना हे आवडत नाही. आधी पण या दोघांचं भांडण होतं, गोपीनाथ आचार्यांचं आणि सार्वभौम भट्टाचार्याचं. गोपीनाथ आचार्य हे वैष्णव असतात आणि सार्वभौम भट्टाचार्य त्यांच्या बहिणीचे पती हे मायावादी असतात. तर या दोघांमध्ये आधी पण भांडण म्हणजे वाद होतो. तेव्हा गोपीनाथ आचार्य म्हणतात, तुला नाही समजणार की ते ईश्वर आहेत, कारण तू मायावादी आहेस. तर अशी पूर्वी पण बरीच चर्चा होते. पण नंतर आता सार्वभौम भट्टाचार्य म्हणतात की मी यांना वेदांत शिकवणार, कारण संन्यासी हा खूप तरुण आहे आणि खूप सुंदर आहे. तर याला वेदांत समजलं पाहिजे, तरच हा संन्यास टिकून ठेवेल आणि नंतर मी याला श्रेष्ठ आश्रमामध्ये परत संन्यास देईल. गोपीनाथ आचार्य यांना आवडत नाही. पण चैतन्य महाप्रभू म्हणतात, ठीक आहे, त्यांचा माझ्याप्रती वडिलांसारखा भाव आहे, तर काही हरकत नाही. तर मग सार्वभौम भट्टाचार्य चैतन्य महाप्रभूंना वेदांत शिकवायला सुरुवात करतात. तर 7 दिवस कंटिन्युअस सार्वभौम भट्टाचार्य महाप्रभूंना वेदांत शिकवतात आणि महाप्रभू 7 दिवस काहीच बोलत नाही. मग 7 दिवस झाल्यावरती ते विचारतात की अरे 7 दिवस झाले, तुम्ही समजलं की नाही समजलं, काहीच बोलत नाही आहे, तुम्हाला आवडते नाही आवडतं काहीच बोलत नाही आहे, जसं मी तुम्हाला म्हणतो आहे ना तुम्ही काहीच बोलत नाही आहे. तर मग चैतन्य महाप्रभू म्हणतात की वेदांताचा अर्थ तर खूप सरळ आहे, परंतु तुम्ही सांगता ते स्पष्टीकरण चुकीचं आहे, किंवा तुमचं स्पष्टीकरण असं आहे की जे सूर्याला मेघाने आच्छादित करण्यासारखं. तर तेव्हा सार्वभौम भट्टाचार्याने एकदम शॉक लागतो की अरे हा असा कसा काय बोलू शकतो. मग चैतन्य महाप्रभू भरपूर पद्धतीने समजावून सांगतात मायावादामध्ये काय चुका आहेत, शंकराचार्यांनी अशी रचना का केली, वेदांचा खरा अर्थ कसा समजला पाहिजे, हे सर्व सार्वभौम भट्टाचार्यांना चैतन्य महाप्रभू सांगतात. मग सार्वभौम भट्टाचार्यांना महाप्रभूंची कृपा मिळाल्यामुळं ते वैष्णव होतात आणि त्यांना समजते की हा मायावादाचा मार्ग चुकीचा आहे. मग वैष्णव झाल्यावरती मग महाप्रभू त्यांच्या निवासस्थानी जातात, सार्वभौम भट्टाचार्य त्यांच्या घरी असतात. तर दुसऱ्या दिवशी काय होतं, सकाळी उठल्यावरती महाप्रभू सरळ सार्वभौम भट्टाचार्यांच्या घरी येतात आणि सार्वभौम भट्टाचार्य तेव्हा जागले नव्हते, म्हणजे एकदम सकाळची वेळ असेल. तर सार्वभौम भट्टाचार्य जागताच महाप्रभू त्यांना जगन्नाथजीचा महाप्रसाद देतात. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. व्यक्ती झोपेतून उठला आहे, त्याने आंघोळ नाही केली आहे, ब्रश पण नाही केला आहे आणि कोणी जर महाप्रसाद दिला तर त्याने खाल्ला पाहिजे की नाही खाल्ला पाहिजे?
कुठल्या मार्गानुसार खाल्ला पाहिजे आणि कुठल्या मार्गानुसार नाही खाल्ला पाहिजे. हां हा हां तर हा आपला भाव आहे. परंतु आपण आधी चर्चा केली ना सततांमध्ये, इतर मार्गामध्ये हे लोक असे स्वीकारत नाहीत, कारण ते म्हणतात की शुद्ध झालं पाहिजे, आंघोळ केली पाहिजे, त्याच्यानंतरच घेऊ शकतो. तर तुमचं बरोबर आहे. मला फक्त हे सांगायचं होतं की दोन्ही मार्गामध्ये कसा फरक आहे. तर सार्वभौम भट्टाचार्य काय करतात, जे की एवढे वेदांतांचे प्रकांड पंडित होते, खूप खूप बुद्धिमान होते सार्वभौम भट्टाचार्य, आणि महाप्रभूंनी त्यांना नवखच वैष्णव बनवलं होतं. तर जो व्यक्ती ना आधीच्या खूप खूप वाईट सवयीतून येतो आणि एकदम वैष्णव होतो, तर त्याला पटकन सगळ्या गोष्टी करायला जमत नाहीत. याच्यावरती आपण आधी बऱ्याचदा चर्चा केली की आधीचं सिगारेटचं व्यसन असेल तर मन तिकडे जातंच. तर या सर्व व्यसनापेक्षा, सवयीपेक्षा मायावादाचं जो प्रभुत्व आहे खूप जास्त आहे. व्यक्ती कदाचित व्यसनातून लवकर बाहेर येईल आणि भक्ती पटकन स्वीकारेल, परंतु मायावादी व्यक्तीला त्या मायावाद तत्त्वज्ञानाचे संस्कार किंवा ती विचार पद्धत पटकन नाही सोडता येत. तर हा सार्वभौम भट्टाचार्य वेदांतानुसार, वेदांच्या नियमानुसार वागणारे पंडित होते. परंतु महाप्रभूंनी काही भक्तमतात एक प्रकारे परीक्षाच घेतली की महाप्रभू त्यांच्याकडे आले आणि सकाळी आल्याबरोबर त्यांना हे दिलं, महाप्रसाद दिला. तर महाप्रसाद दिल्यावरती सार्वभौम भट्टाचार्य उठून बसले, प्रसाद त्यांच्या हातावरती दिला. लगेच त्यांनी हातावरती प्रसाद घेतला आणि त्याच्या आधी प्रसाद घेतला पाहिजे हे सिद्ध करण्यासाठी काही श्लोक बोलले. न देश नियमस्तत्र न काल नियमस्तथा प्राप्तिमात्रेन भोक्तव्यम नात्र काल विचारणा. हा एक शब्द, हा एक श्लोक सांगितला. न देश नियमस्तत्र न काल नियमस्तथा. देश म्हणजे ठिकाणाचं काही बंधन नाही आहे, काळ म्हणजे काळाचं काही बंधन नाही आहे. प्राप्तिमात्रेन भोक्तव्यम, मिळाल्याबरोबरच महाप्रसाद घेतला पाहिजे. नत्र काल विचारणा, काळ, परिस्थिती वगैरेच्याबद्दल काही नाही विचारलं पाहिजे. जस्ट एक मिनिट, मी तू चैतन्य चरितामृतमधला तो भाग शोधतो. खूप छान श्लोक आहेत. न देश, मध्ये लिहिला असेल कुठे कुठे. हां, मध्ये लिहिला, अध्याय 6व्या अध्यायामध्ये ही लिहिला आहे. तर सार्वभौम भट्टाचार्य, जे की आधी खूप मोठे मायावादी होते आणि वेदांचे खूप मोठे पंडित होते, तर हा प्रसाद त्यांच्या हातावर दिल्याबरोबर त्यांनी पद्मपुराणातून हा श्लोक बोलले. न देश नियमस्तत्र न काल नियमस्तथा प्राप्तमान्नम धुतम शिष्टेर भोक्तव्यम हरिरब्रवीत. 2 श्लोक आहेत. हा एक आहे बघा, न देश नियमस्तत्र न काल नियमस्तथा. देश आणि काळाचा काही नियम नाही आहे. प्राप्तम अन्नम द्रुतम शिष्टेर. कारण मी दोन्ही एकाला मिक्स केले होते, म्हणून मी तुम्हाला परत सांगते. हा वेगळा आहे, तो वेगळा आहे. न देश नियमस्तत्र म्हणजे ठिकाणाचं काही बंधन नाही. न काळ नियमस्तथा, वेळाचं काही बंधन नाही. प्राप्तम अन्नम द्रुतम म्हणजे हा महाप्रसाद मिळाल्या. द्रुत म्हणजे आपण म्हणतो हायवेला द्रुतगती महामार्ग म्हणतो. तुम्ही कधी ऐकले द्रुतगती? द्रुत म्हणजे जास्त स्पीडवाला आहे. तर द्रुतम शिष्टेर, शिष्ट म्हणजे शिष्ट व्यक्ती किंवा हुशार व्यक्ती किंवा संस्कारी व्यक्ती. शिष्ट व्यक्तीने काय केलं पाहिजे? प्राप्तम अन्नम द्रुतम शिष्टेर, पटकन खाल्ला पाहिजे. भोक्तव्यम हरिरब्रवीत, ही हरीची आज्ञा आहे. हा एक श्लोक बोलले सार्वभौम भट्टाचार्य. आणि दुसरा एक श्लोक बोलतात, शुष्कम पर्युषितम वापी नीतम वा दूरदेशतः प्राप्तिमात्रेन भोक्तव्यम नात्र काल विचारणा. हा चैतन्य चरितामृत मध्ये लिहिला, अध्याय 6, श्लोक क्रमांक 225-26 त्या विभागात आहे. 4-5 श्लोक तिथून आपण बघतोय, तुम्हाला नंतर बघायचे. तर हा संदर्भ मध्ये लिहिला, अध्याय 6, श्लोक क्रमांक 225 पासून. तर या श्लोकामध्ये काय म्हणतात सार्वभौम भट्टाचार्य, किंवा त्यांनी संदर्भ दिला आहे एका श्लोकाचा. शुष्कम पर्युषितम वापी, की जो महाप्रसाद मिळालेला आहे, शुष्क म्हणजे तो सुकलेला असेल. कधी कधी आपण जगन्नाथपुरीवरून काही प्रसाद घेऊन आलो तर इथे येईपर्यंत तो सुकून जातो. तिथला भात पण, सुकवलेला भात पण तिकडे मिळतो. शुष्कम पर्युषितम वापी, किंवा जुना झाला बाबा, आता सकाळचा प्रसाद आहे, संध्याकाळ झाली, तर बरेचसे लोक म्हणतात नको आम्हाला,
एकदम फ्रेश पाहिजे. शुष्कम परियुषितम वापी नीतम वार दूरदेशात, किंवा तो कुठून आणला आहे याचा पण विचार नाही केला पाहिजे. काय केलं पाहिजे? प्राप्ती मात्रेनं भोक्तव्यम नात्र काल विचारणा. काहीच न विचारता भेटताच व्यक्तीने महाप्रसाद ग्रहण केला पाहिजे. आता हा श्रद्धेचा भाव आहे, परंतु सगळ्या बाजूने सांगण्यासाठी मी हे म्हणतो आहे की, परंतु याचा अर्थ असा नाही की समजा प्रसाद त्याच्यामध्ये काही बॅक्टेरिया वाढले किंवा आपण म्हणतो ना खराब झाला तर ते खाल्लाच पाहिजे असं नाही आहे. पण भाव हा आहे, ज्याची श्रद्धा आहे तो खाऊ पण शकतो, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. पण असं नको व्हावं की हे ऐकून कुणी खाल्लं आणि मग त्यांना परत फूड पॉयझनिंग झालं, असं नको व्हायला. तर सार्वभौम भट्टाचार्य हे 2 श्लोक म्हणतात आणि हे 2 श्लोक बोलून महाप्रभूंनी दिलेला महाप्रसाद आंघोळ ब्रश न करता लगेच घेतात. तर कदाचित आपल्याला वाटेल की याच्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे, मग आम्ही पण करू. हे बरोबर आहे, आपण करू. कारण एकतर आपल्याला असं नाही बोलायला पाहिजे, पण वैदिक संस्कार पण माहीत नाही आहेत, सुचीमुचीचं महत्त्व पण माहिती नाही आहे आणि हे शास्त्र पण माहीत नाही आहेत. आपण काय की भूक लागली म्हणून खाणार किंवा कुणी दिलं म्हणून खाणार. परंतु हे सार्वभौम भट्टाचार्य वेदांचे खूप मोठे अभ्यासक होते आणि वेदांमध्ये भरपूर नियम असतात. गौरांग प्रभू तर बऱ्याच क्लासमध्ये बोलतात की त्या नियमानुसार जर स्नान करायला गेले तर व्यक्ती दिवसभर बाथरूममध्येच राहील. कुठल्या साईडला चेहरा करायचा, कुठले मंत्र बोलायचे, असे भरपूर नियम आहेत. तर असा हा व्यक्ती, त्याने हे सर्व नियम बाजूला सोडून, आणि त्याचं पार्श्वभूमी इतकी मायावादाची आहे आणि या व्यक्तीला एवढ्या मोठ्या प्रमाणात महाप्रसादावरती श्रद्धा निर्माण होणे ही साधी गोष्ट नाही आहे. म्हणून जेव्हा सार्वभौम भट्टाचार्य महाप्रसाद घेतात तेव्हा चैतन्य महाप्रभू म्हणतात, देखी आनंदित हैला महाप्रभू रमन प्रेमाविष्ट हैया प्रभू कैला आलिंगन. महाप्रभूंना खूप आनंद झाला आणि सार्वभौम भट्टाचार्यांना आलिंगन दिलं. दुईजने धरी दुहे करेन नर्तन प्रभू भृत्य दुहा स्पर्शे दुहार फुले मन. दोघांच्या पण मनामध्ये आनंद झाला. आणि हा एक महत्त्वाचा श्लोक. आता चैतन्य महाप्रभू काय म्हणतात बघा, आजी मुई अनायासे जिनेनु त्रिभुवन आजी मुई करीनु वैकुंठ आरोहण. की आज मी त्रिभुवनाला म्हणजे तिन्ही जगाला जिंकलं आहे आणि आज आजी मुई करून वैकुंठ आरोहण, आणि आज मला वैकुंठाची प्राप्ती झाली आहे. तर कुणी म्हणलं, अरे महाप्रभूंना अशी बोलण्याची काय गरज आहे? कारण एक मायावादी व्यक्तीमध्ये एवढं मोठं परिवर्तन झालं, हे परिवर्तन जग जिंकण्यापेक्षा कमी नाही आहे. म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात, आजी मुई अनायासे जिनेनु त्रिभुवन आजी मुई करीनु वैकुंठ आरोहण. तुम्ही नंतर याचं तात्पर्य वगैरे चैतन्य चरितामृतमधून वाचू शकता. तर मी हे कशासाठी सांगतो आहे? सततम या शब्दावरती आपण बोलतो आहे. 13व्या श्लोकामध्ये शुद्ध भक्ताचं वर्णन आहे, 14व्या श्लोकामध्ये तो काय करतो त्याचा आपण अर्थ बघितला. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे सततम करतो, भक्ती सतत करतो. तर सततमध्ये बघितलं का इतर मार्गामध्ये काळ वेळ स्थितीचे नियम आहेत, भक्तीमध्ये नियम नाही आहेत. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण अशुद्ध राहिलं पाहिजे, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु अशुद्धीमुळे भक्तीवरती प्रभाव होतो असं नाही, परंतु अशुद्धीमुळे इतर मार्गांवरती प्रभाव होतो किंवा त्याचा उलटा परिणाम पण होऊ शकतो. जसं की तुम्ही यांचं उदाहरण ऐकलं असेल, युवनाश्व. भागवतामध्ये एक स्टोरी येते, मला वाटते एक युवनाश्व नावाचे राजा होते. तर तिथे यज्ञ चालू होता आणि यज्ञ चालू असल्यावरती रात्रीच्या वेळेस त्यांना काहीतरी तहान लागते. तर ते यज्ञ मंडळात तिथलं भांड्यातलं पाणी घेऊन पितात. तर मग ते यज्ञ करणारे पुजारी ते सांगतात की अरे हे तुम्ही नव्हतं प्यायला पाहिजे, कारण या अभिमंत्रित पाण्यानेच तुमच्या पत्नीला पुत्रप्राप्ती होणार होती. तर मग ते युवनाश्व बोलले की मग आता काय करायचं? तर ते साधू बोलले की आता काय होऊ शकत नाही, तुमच्या पोटामध्ये मूळ वाढणार आता. तर युवनाश्व महाराजांच्या पोटामध्ये एक मूल वाढतं, त्यांचं नाव मला वाटतं ककुस्ता असतं, ककुस्ता. तर पुरुष असून पण त्यांच्या शरीरामध्ये तो वाढतो आणि नंतर मी काय की पोट फाडून किंवा काय सिझेरियन, मला ते डिटेल बघायला लागेल, ते करून त्याला बाहेर काढतात. त्याचं नाव मानधाता असतं, जो मुलगा जन्मतो ना त्याचं नाव मानधाता. तर मानधाता का म्हणतात? कारण तो वडिलांच्या पोटातून बाहेर आल्याबरोबर दुधासाठी ओरडायला लागतो. आता ते वडील कुठून दूध देणार? तेव्हा तिथे इंद्रदेव येतात आणि त्यांचं एक बोट त्या बाळाच्या मुखामध्ये ठेवतात आणि इंद्राच्या बोटामधून अमृत स्राव होतो.
मानधाता म्हणजे तू मी तुझा धाता आहे, रडू नकोस, असं त्या मुलाला इंद्रदेव म्हणतात, म्हणून त्यांचं नाव होतं मानधाता. परंतु त्यांच्या वडिलांचं नाव मोस्टली मला वाटतं युवनाशू असावं, हे मी तुम्हाला परत कन्फर्म करून सांगेल. परंतु मला सांगायचं काय आहे की अशा चुका केल्यावरती इतर मार्गात असे परिणाम होतात, परंतु भक्तीमध्ये असं नाही आहे. किंवा तुम्हाला आणखीन काय उदाहरण देऊ, हां, आपला जो वृत्रासूर होता, वृत्रासुराचे जे वडील आहेत त्वष्ट, त्यांना इंद्रांना मारणारा मुलगा पाहिजे होता, परंतु ते मंत्र म्हणताना दीर्घ आणि काय म्हणतात ऱ्हस्व किंवा कमी जास्त वेळ बोलणं किंवा कमी वेळ बोलणं असं काहीतरी पद्धत असते, मीटर असतं, छंद असतो. तर छंदामध्ये गडबड झाल्यामुळे इंद्राला मारणाऱ्याऐवजी इंद्राकडून मरणारा मुलगा मिळाला. तर हे सततममध्ये काय सांगतो की इतर मार्गामध्ये असे नियम आहेत. विचार करा, त्या राजाच्या पोटामध्ये मुलगा वाढला, चूक काय केली की ते अभिमंत्रित पाणी नव्हतं प्यायचं होतं, परंतु भक्तीमध्ये असं नाही आहे. तर याचं एक उदाहरण आपण बघितलं सार्वभौम भट्टाचार्य. दुसरं एक उदाहरण तुम्ही नारद मुनी आणि हनुमानजींची पण एक स्टोरी येते की एक व्यक्ती असतो, त्याला नारद मुनी म्हणतात की अरे बाबा तू महामंत्र मानत जा, तो म्हणतो माझ्याकडे वेळच नाही. मग गोष्ट थोडी मोठी आहे, भरपूर चर्चा करून मग नारद मुनी म्हणतो ठीक आहे, तुला कधी वेळ आहे? तर तो म्हणतो मला फक्त टॉयलेटमध्ये वेळ आहे. नारद मुनी म्हणतात ठीक आहे, तिथे तू महामंत्र म्हण. तर तिथे महामंत्र म्हणताना मग हनुमानजींना कळतं की कोणतरी अपवित्र ठिकाणी महामंत्र म्हणतो. तर हनुमानजी त्याला येऊन शिक्षा द्यायला येतात, परंतु त्याला शिक्षा देऊ शकत नाहीत. मग त्यांना थोडं आश्चर्य वाटते की असं का होते. मग नारद मुनी म्हणतात की हनुमानजी, भगवंतांचं नाम परम पवित्र आहे, ते कुठल्या ठिकाणामुळे अपवित्र होऊ शकत नाही, त्याच्यामुळे तुम्ही याला शिक्षा नाही देऊ शकत. जसं की एक आपण एका श्लोकाचा पण अभ्यास केला होता, नामचिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रह पूर्णशुद्धो नित्यमुक्तो अभिनत्वात नामनामिनः. पूर्णशुद्ध नाम पूर्ण शुद्ध आहे, ते सगळ्याला शुद्ध करतं. जसं की प्रभुपाद एक उदाहरण द्यायचे, समजा एका ठिकाणी कुठे काही घाण पडली तर सूर्याच्या प्रकाशामुळे काय होते की ती घाण सुकून जाते, परंतु सूर्य दूषित होत नाही किंवा अपवित्र होत नाही. तसंच हरिनाम आहे, लोकांना स्थळेला काळाला ते पवित्र करतं, परंतु ते दूषित नाही होत. तर ही तुम्हाला मी दुसरा एक लीला सांगितली सततमच्या संदर्भामध्ये. सार्वभौम भट्टाचार्यांची प्रसाद त्यांनी कधी घेतला, त्यांचं तर आता बरीच मोठी कथा, पण आपण तिकडे नाही जाणार. नंतर हनुमानजीची आणि नारद मुनीची, की सततम भक्ती कशी करता येते. नंतर आणखीन एक वर्णन असं आहे की एकदा नामाचार्य हरिदास ठाकूर जप करत होते आणि त्यांच्याकडे एक भक्त प्रसाद घेऊन आले. आणि मग आता प्रसाद घेऊन आल्यावरती काय केलं पाहिजे, प्रसाद घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे? घेतला पाहिजे. तर त्या दिवशी एकादशी होती आणि जगन्नाथपुरीच्या मंदिरामध्ये एकादशी पाळली जात नाही, कारण तिथे तुम्ही बघितलं असेल एकादशी देवीला उलटं टांगलं आहे, एक मंदिर ते छोटंसं. तर तिथला त्यांचा तो भाव आहे की तिथे एकादशी करत नाहीत, परंतु महाप्रभूंनी सांगितलं की आपण एकादशी करायची, म्हणून गौडे वैष्णव जगन्नाथपुरीमध्ये पण एकादशी करतात, पण तिथले ते लोकल लोक नाही करत. तर त्या दिवशी एकादशी होती आणि महाप्रसाद पण आला. हरिदास ठाकूरांनी काय करायला पाहिजे? परंतु महाप्रसादांचा अपमान पण होईल. आपण आताच बोललो की न देशनेमस्तत्र न कालनेमस्तथा प्राप्तम मान्यम धुतम शिष्टेर तव्यम हरिरब्रवीत. तर बघा इथं पेच कसा निर्माण होतो या श्लोकानुसार की महाप्रसाद मिळायला घेतला पाहिजे. आणि दुसरं आहे की एकादशी आहे, आपण तर पालन करतो, अन्न नाही घेऊ शकत, जसं की तिथे खास करून जास्त भाताचेच पदार्थ असतात. तर मी एका क्लासमध्ये ऐकले की नामाचार्य हरिदास ठाकूर बोलले की ठीक आहे, तुम्ही थांबा, माझा जप संपला की मी तुमचा हा प्रसाद मी घेतो. आणि एकादशीची पूर्ण वेळ होईपर्यंत हरिदास ठाकूर जप करत राहिले. आणि जेव्हा एकादशीचा वेळ संपली आणि पारायण वेळ झाली तेव्हा त्यांनी प्रसाद घेतला. म्हणजे हरिदास ठाकूरांनी दोन्ही गोष्टी बॅलन्स केल्या. तर मी तुम्हाला एक थोडीशी ही वेगळी गोष्ट सांगितली. चर्चा आपण सततम या शब्दावरती करतो. मला आता असं वाटतं की तुम्हाला सततम हा शब्द बऱ्यापैकी समजला असेल. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता.
यतंत यतंत म्हणजे काय, की प्रयत्न करणे. जसे की आचार्य बोलले ना की ते माझ्या भक्तांचा संग मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. आणि सततम कीर्तयंतो माम. कीर्तयंतो म्हणजे काय, जसे आपण म्हणतो ना भक्तीची नवविधा भक्ती आहे, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम. तिथे कीर्तयंतो म्हणजे सर्वच अंग आल्या, श्रवण कीर्तन स्मरण पाद सेवन सर्व काही आलं. तर कीर्तयंतो हा शब्द ह्या सर्व गोष्टींना दर्शवतो. आता कीर्तयंतो म्हणजे फक्त कीर्तन करायचं आणि श्रवण नाही करायचं असं नाही. तर 13व्या श्लोकामध्ये सांगितलेला शुद्ध भक्त काय करतो, सततम आपण सततम माम, याचा संधिच्छेद कसा होता, सततम माम उपासते, सतत माझी उपासना करतो भक्तीने. कोणत्या स्वरूपामध्ये, कीर्तनाच्या स्वरूपामध्ये. कीर्तनाच्या स्वरूपामध्ये आपण बघितले की कीर्तन म्हणजे इथे अर्थ सर्वच कीर्तनाचे प्रकार आले, श्रवण नृत्य गायन जे काही आहे. आणि मग आणखीन एक शब्द येतो सततम कीर्तयंतो, हे तर झालं क्लिअर. आता कुठला शब्द बाकी आपला, सततम कीर्तयंतो माम यतंत झालं. यतंत म्हणजे भक्तांच्या संग मिळवण्यासाठी तो प्रयत्न करतो. नंतर दृढव्रत, हां दृढव्रत हा शब्द राहिला. दृढव्रताबद्दल आचार्य काय सांगतात की आपण जसं म्हटलं ना की बाहेर कर्मी लोक पण अशी काही व्रत घेतात, कुठला पदार्थ खायचं किंवा नाही खायचं असं. तर भक्तीमध्ये दृढव्रत किंवा व्रत म्हणजे काय की मी एवढे विशिष्ट राऊंडचा जप करणार, की समजा कुणी 8 किंवा कुणी 16, तर त्या व्रताला दृढपणे पकडून राहिलं पाहिजे. नाहीतर आपण आज 8 आणि उद्या 2 परवा 1 असं नाही झालं पाहिजे. याला दृढव्रत म्हणत नाहीत. बघा आता तुम्ही कर्मी लोक पण साधारण भौतिक जीवनात यश मिळवण्यासाठी पण किती कष्ट करतात. तुम्हाला मी मायकल फेल्प्सचं उदाहरण दिलं होतं, दिवसातले 16 तास तो स्विमिंग करायचा. एवढे लोक प्रत्येक कुठल्या पण मार्गामध्ये, इंजिनिअरिंगला जायला, मेडिकलला जायला पण किती लोकांना दृढव्रतानं काम करावं लागतं. तसंच भक्तीमध्ये पण दृढव्रत असलं पाहिजे. तर दृढव्रत म्हणजे काय, तुम्ही जे काही स्वीकारलं त्याचं दृढतेने पालन करायचं. की एका दिवसाला किती जप करणार, किंवा कुठली सेवा करणार, किंवा किती नमस्कार करणार, जे काही असेल, वाचन श्रवण स्मरण सेवा, एक काहीतरी व्रत असलं पाहिजे. सेवा म्हणजे समजा भगवंतांची सेवा आहे, की बाबा मी भगवंतांना प्रत्येक एकादशीनं त्यांचा शृंगार करेल, किंवा दिवसातून 3 वेळा भोग देईल, असं जे काही तुम्ही ठरवलं आहे त्यानुसार करायचं. आज भगवंतांना भोग दिला 2 दिवस दिलाच नाही असं नाही होणार, असं नाही चालणार. त्याला दृढव्रत म्हणत नाही, ती गडबड आहे. तर याच्यामध्ये लोक काय म्हणतात, आपण म्हणतो ना की एवढ्या माळा जप केल्या पाहिजे. तर काही लोकांचं म्हणणं हे मोजण्याची काय गरज आहे, भगवंत आपल्या हृदयात आहे, तुम्ही मोजून, हे लोक काय म्हणतात कॅल्क्युलेटिव्ह मेंटॅलिटीसारखं हिशोब ठेवून तुम्ही महामंत्र जपताय. आपल्या मनाच्या भावाने जप करायचा, काय गरज आहे हिशोब ठेवण्याची. तर तुमचं काय मत आहे, का आपण हिशोब ठेवतो, किती माळा झाल्या, 4 झाल्या 5 झाल्या. लोकांचं आर्ग्युमेंट काय, कशाला मोजायचं, म्हणजे तुम्ही हिशोब करताय, भक्तिभावाने फक्त जप करा ना. आपण का मग असं, का आपल्याकडे साक्षीमणी असतात, 4 माळा 5 माळा असं का मोजतो आपण. हां 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 तुम्ही एकदम बरोबर सांगितलं. तर बघा, राधा गोपीनाथ मंदिरामध्ये तुम्ही कधी गेले असाल तर तिथे राहणाऱ्या लोकांपैकी जवळपास सगळेच लोक भक्त झालेत. परंतु एक व्यक्ती आहे, त्यांचं नाव नको सांगायला, त्यांचं दुकान पण बऱ्याच वर्षापासून तिथे आहे, 25-30 वर्षापासून, परंतु ते भक्त नाही झाले. तर श्यामानंद प्रभूंना जप करताना बघून ते बोलले
की प्रभूजी काय तुम्ही असे मोजत बसता म्हणे, जेवढं आपल्या मैं तो दिनभर नाम लेते रहता हूँ. तर प्रभूजी त्याला फक्त बोलले चालेल काही हरकत नाही म्हटले, तू जेव्हा पण हरे कृष्ण महामंत्र म्हणशील ना तर हे क्लिकरमध्ये एक बटन दाबत जा. तर ते बोलले ठीक आहे. मग संध्याकाळ झाल्यावरती प्रभूजी त्यांना भेटले आणि विचारलं, अरे किती किती वेळास महामंत्र, किती माळा झाल्या. तर मग त्या व्यक्तीने मशीन काढली आणि बघितली, त्याच्यावर फक्त 107 मंत्र झाले पूर्ण दिवसात, एक माळ पण नाही झाली. तर असं होतं की आपल्याला वाटतं की अरे मी भरपूर काही मंत्र, बरेच माळा झाले असतील, पण मोजायची काय गरज. पण मोजण्याची गरज आहे, कारण नाही होत, कारण आपण काही एवढ्या शुद्ध भक्तीच्या स्तरावर नाही. आणि इव्हन शुद्ध भक्तीच्या म्हणण्यापेक्षा उत्तम अधिकाऱ्याच्या स्तरावर असूनसुद्धा आपल्या षड गोस्वामींनी याचं पालन केले. संख्यापूर्वक नामगान नटीभी कालावसानी कृतौ. संख्यापूर्वक नामगान नटीभी, भगवंतांचं नाम, त्यांना नमस्कार संख्यापूर्वक केले षड गोस्वामी. संख्यापूर्वक म्हणजे मोजून. जसे की हरदास ठाकूर 192 राऊंड, रघुनाथदास गोस्वामी 64 राऊंड. तर असं हे मोजून याचा हिशोब ठेवून करावा लागतं, नाहीतर समजत नाही आपण किती करतो. आणि चैतन्य महाप्रभू स्वतः पण मोजायचे. जसं चैतन्य महाप्रभू पुरीवरून दक्षिण भारताची यात्रा जाणार होते, तेव्हा नित्यानंद प्रभू म्हणतात की आमच्या चौघापैकी कोणाला तरी एकाला घेऊन जा, कारण तुमच्या एका हातामध्ये कमंडलू आणि कपडे असतील आणि दुसऱ्या हाताने ते मी मंत्राला मोजणार. मग तुमचं बाकीचं सामान वगैरे कोण घेऊन चालणार सोबत. तर तिथे प्रभुपाद तात्पर्य सांगतात की याचा अर्थ की हे मोजणे किंवा हिशोब ठेवणे हे प्रामाणिक आहे किंवा प्रमाणित आहे. तर हे मी दृढव्रताबद्दल सांगतो. दृढव्रता म्हणजे किती जपा करायचा, किती नमस्कार. तर जसे की हरिदास ठाकूरांचं दृढव्रत होतं 192 माळा. तर या दृढव्रतामुळे हरिदास ठाकूरांनी एकदा वेश्याचं हृदय परिवर्तन केलं आणि एकदा मायादेवीला जिंकलं. दोन्ही सारख्याच परिस्थिती होत्या. तर हरिदास ठाकूर दोन्ही वेळेस काय बोलले होते की माझं 192 माळा करण्याचं व्रत आहे, हे झाल्याशिवाय मी तुमच्याशी बोलू शकत नाही किंवा तुमचं काय म्हणणं आहे ते मी नाही करू शकत. तर 192 माळा करायला तर 24 तास लागणार. तर कंटिन्युअस 3 दिवस एखादी व्यक्ती दुसऱ्याकडून रात्रभर हरिनाम ऐकत असेल आणि ते पण हरिदास ठाकूर, तर कुणी जरी व्यक्ती असलं त्याचं मन कसं काय अशुद्ध राहू शकेल. दोन्ही वेळेस त्या वेशेचं मन परिवर्तन होतं. नंतर ती हरिदास ठाकूराकडून दीक्षा पण घेते आणि मायादेवी पण म्हणते की मला तुम्ही हा हरे कृष्ण महामंत्र द्या म्हणून. मायादेवी दीक्षा मागे अन्येर की कथा असा एक श्लोक आहे चैतन्य चरितामृतमध्ये. तर सांगण्याचं तात्पर्य काय, दृढव्रता. जसं हरिदास ठाकूरांचं दृढव्रत होतं. नंतर रघुनाथदास गोस्वामींचं दृढव्रत काय होतं की एका दिवसाला 1,00,000 वेळा हरे कृष्ण महामंत्र म्हणायचा, म्हणजे मला वाटतं 64 राऊंड. आणि एका दिवसाला 2000 वैष्णवांना नमस्कार दंडवत करायचे. तर 2000 वैष्णवांना कसे दंडवत नमस्कार करणार एका दिवसात? तेवढे वैष्णव भेटतील का एका दिवसामध्ये त्यावेळेस वृंदावनमध्ये? काय वाटतं तुम्हाला? गेस. अरे वा, परफेक्ट. तर रघुनाथदास गोस्वामी काय करायचे, जे पण वैष्णव तिथे आहेत त्यांना नमस्कार करायचे आणि इतर वैष्णवांचं स्मरण करून त्यांना दंडवत करायचे. समजा की जसा नित्यानंद प्रभूंचं स्मरण केलं आणि एक दंडवत केला, स्वरूप दामोदर गोस्वामींचं स्मरण केलं आणि एक दंडवत केला, हरिदास ठाकूरांचं स्मरण केलं. तर असं त्यांचं दृढव्रत होतं. एका दिवसाला 1,00,000 नाम, 2000 वैष्णवांना दंडवत प्रणाम आणि उरलेल्या वेळामध्ये ग्रंथांचं लिखाण आणि उदरनिर्वाहासाठी ओंजळभर ताक प्यायचं 24 तासात. त्याचा पण एक खूप मोठा छान पास्ट टाईम, पण तिकडे नाही जाणार आपण नक्कीच यांच्या स्तरावरती नाही आहोत. एक ओंजळभर ताक घेऊन किंवा रात्रीला 2 तास झोपून प्रभुपादांसारखं आपण नाही करू शकणार. परंतु आपलं दृढव्रत असलं पाहिजे, कमीत कमी जपाच्या संदर्भात तरी, की मी एवढ्या माळा करणार, त्याच्यापेक्षा खाली नाही यायला पाहिजे. कारण भौतिकवादी लोक पण एवढे दृढतेने करतात. मग आपण जर नाही करणार तर कसं काय परिणाम होईल? किंवा एकादशीचा उपवास मी नेहमी करणार, त्याच्यामध्ये दृढ राहिलं पाहिजे. किंवा मी आता हे जे काय म्हणतात न खाण्याचे पदार्थ आहेत, नॉनव्हेज, कांदा, लसण,
आता आपण व्रत घेतलं की मी नाही खाणार, माहीत आहे प्रॉब्लेम होतात, सगळ्यांनाच प्रॉब्लेम होतात. आता मी कॉलेजमध्ये तेव्हा आम्हाला पण प्रॉब्लेम व्हायचे, परंतु इच्छा तिथे मार्ग म्हणतात, काही ना काही मार्ग भगवंत काढून देतात, पण आपण दृढव्रत असलं पाहिजे. तर हे झालं दृढव्रताबद्दल. 13व्या श्लोकामध्ये शुद्ध भक्त सांगितला. 14व्या श्लोकामध्ये तो काय करतो त्याचं वर्णन आहे. तो काय करतो? सततम भक्त्या माम उपासते, सतत भक्तीने माझी उपासना करतो, सततम माम उपासते. आणि त्याच्यामध्ये काय करतो? कीर्तयंतो म्हणजे कीर्तन म्हणजे गाणे आहे, परंतु नवविध भक्तीचे सर्व अंग कीर्तनमध्येच येतात. आणि तो कसा करतो? आज करतो उद्या करत नाही असं आहे का? नाही, तो दृढव्रत आहे. हा शुद्ध भक्त नेहमी, शुद्ध भक्त म्हणण्यापेक्षा 13व्या श्लोकात वर्णन केलेला हा जो भक्त आहे तो त्याच्या व्रतामध्ये दृढ असतो. आणि तो काय प्रयत्न करतो की भक्तांचा संग मिळावा, आणि यातून त्याला काय प्राप्त करायचं? तर माझा संग, माझं प्रेम किंवा माझं धाम. आणि आणखीन एक भक्तीचं अंग सांगितलं आहे, नमस्यंत्यश्च माम भक्त्या, भक्तिपूर्वक तो मला नमस्कार करतो. म्हणजे वेगळ्या पद्धतीने सन्मान दाखवणे, भगवंतांना आदर करणे, जे काही असेल, आरती किंवा दंडवत. तर हे झालं 14व्या श्लोकामध्ये शुद्ध भक्त काय करतो त्याचं वर्णन. दुसऱ्या आचार्याने काही वेगळं दिलं का? नाही, हेच आहे. तर ठीक आहे, याच्यामध्ये आपण काय 13व्या श्लोकामध्ये महात्मा सांगितलं होतं ना, महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतीम आश्रता. कोण भजन करतं? हे महात्मा लोक करतात, दैवी प्रकृतीचा आश्रय घेऊन, अनन्य मनाने, म्हणजे विचलित न होता, ज्यांना कळते की माझं कृष्ण स्वरूपच परम सत्य आहे. मग ते कसे करतात? ते सतत करतात, सतत उपासते. कशाने? भक्तीने. आणि काय करतात? कीर्तयंतो करतात, नमस्यंत्यश्च करतात. कसे करतात? दृढव्रताने करतात. आणि कुणाचा संघ पाहिजे असतो? काय प्रयत्न करतात? वैष्णवांच्या संघासाठी यतंतश्च. आणि त्यांना काय हवं आहे? नित्ययुक्ता, माझी प्राप्ती किंवा माझं पार्षदत्व किंवा माझा संघ हवा आहे. हे झालं शुद्ध भक्ताचं वर्णन. इथे काही वेगळं आहे का? याच्यामध्ये आपण बरंच काही बघितलं. सततमध्ये दोन्ही मार्गाचे फरक, दृढव्रतामध्ये फरक. हां, तर हा झाला आपला श्लोक नंबर 14. याच्यामध्ये कोणाचा काही प्रश्न आहे? प्रभुपादांचे मुद्दे मी याच्यामध्येच घेतलेत. प्रश्न नाही आहे ना तुमचा? काय आहे? ठीक आहे, नाही आहे तर 342वरती प्रभुपादांनी निराकाराबद्दल सांगितलं, त्याच्यात थोडं 1-2 वळी वाचूया. 342 दुसरा उतारा. जो ब्रह्मज्योतीवर भगवंतांच्या निर्विशेष रूपावर आसक्त आहे त्याला भगवद्गीतेत महात्मा म्हटलेले नाही. कारण मागच्या श्लोकामध्ये महात्मानस्तु माम पार्थ सांगितलं ना. महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजन्ते अन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. तर अचानक निर्विशेष किंवा निराकार का बोलत आहेत प्रभुपाद? कारण की या श्लोकामध्ये भगवंत काय बोलले? महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृती भजंती अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादि माम अव्ययम. मी कृष्ण, मी द्विभुज कृष्णच परम सत्य आहे, हे ज्याला माहीत आहे तो महात्मा आहे. कारण मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं ना की हे लोक द्विभुज कृष्णाला सामान्य म्हणतात. म्हणून प्रभुपाद 342मध्ये तात्पर्यात दुसऱ्या उतार्यात लिहितात बघा, जो ब्रह्मज्योतीवर भगवंतांच्या निर्विशेष रूपावर आसक्त आहे त्याला भगवद्गीतेत महात्मा म्हटलेले नाही. आता याचं स्पष्टीकरण आपण बघितलं आहे. नंतर भागवतात वर्णिलेल्या विष्णूंचे श्रवण कीर्तन या विविध भक्तिक्रियामध्ये महात्मा सदैव युक्त असतो. तो देवतांचे किंवा मनुष्यांचे श्रवण कीर्तन इत्यादी करत नाही. अशा महात्म्याचे अंतिम लक्ष 5 दिव्य रसापैकी कोणत्याही एका रसामध्ये भगवंतांचे सानिध्य प्राप्त करण्याचा दृढनिश्चय केलेला असतो. आता मला कोण सांगेल? तुमच्याकडे भगवद्गीता असेल 342वरती किंवा नसेल तरी मी ही ओळ वाचतो, आणि ही ओळ या श्लोकामधल्या कुठल्या शब्दाला दर्शवते ते मला सांगा. थोडासा विचार करून ही ओळ त्यांनी वाचतो आहे. श्लोक क्रमांक 14मधील तात्पर्यातली. अशा महात्म्याने अंतिम लक्ष 5 दिव्य रसांपैकी कोणत्याही एका रसामध्ये भगवंतांचे सानिध्य प्राप्त करण्याचा दृढनिश्चय केलेला असतो. 2 शब्द आहेत. कोणते 2 शब्द आहेत त्याच्यावरती प्रभुपाद बोलत आहेत.
परत सांगू, तुम्ही ट्राय करणार, तुमच्याकडे गीता नाही आहे, काय प्रॉब्लेम आहे? उपासते बघा, परत मी वाचतो. ठीक आहे, मी तुम्हाला श्लोक परत सांगतो. सततम माम उपासते भक्त्या, हा 13व्या श्लोकातला भक्त सतत माझी उपासना करतो भक्तिपूर्वक. उपासनेमध्ये काय करतो? कीर्तयंतो नमस्यंतश्च, कीर्तन म्हणजे श्रवण कीर्तन सर्व, आणि नमस्यंतचे म्हणजे माझं आदर आतिथ्य दंडवत वगैरे. आणि कसा करतो? दृढव्रत असतं त्याचं फिक्स. आणि मग यतंत कशाचा प्रयत्न करतो? तर भक्तांचा संघ प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. आणि नित्ययुक्ता कशासाठी करतो? कारण त्याला माझं नित्य संघ, माझं प्रेम, माझं पार्षदत्व हवं असतं, म्हणून तो हा असं करतो. आता हे जर तुम्हाला लक्षात राहिलं तर मी परत ओळ वाचतो, मग सांगा याच्यामध्ये श्लोकामधले कोणत्या 2 शब्दांवरती प्रभुपाद बोलत आहेत. कुठे ओळती? अशा महात्म्याने अंतिम लक्ष 5 दिव्य रसांपैकी कोणत्याही एका रसामध्ये भगवंतांचे सान्निध्य प्राप्त करण्याचा दृढ निश्चय केलेला असतो. हां, एक तर दृढवत क्लिअर आहे ना, इकडं होळीमध्ये पण दृढवत आहे आणि तिकडे पण आहे. आणखीन दुसरं 5 रसांपैकी म्हणजे ते कशासाठी असेल? नाही, मी तुम्हाला आता एका एका शब्दाचं स्पष्टीकरण सांगितलं. बरं ठीक आहे, नित्ययुक्ता म्हणजे काय? पण इथे आपण अर्थ 2 शब्द झाले ना. सततमचा अर्थ वेगळा आहे. नित्ययुक्ता म्हणजे नित्यपणे माझ्या प्रेममय रसाची किंवा माझ्या धामाची प्राप्ती करणे हा त्याचा उद्देश असतो. हे तुम्हाला मी सांगितलं, आत्ता पण सांगितले ना परत. कुठे गेले ते? हां, तर हा जो शब्द आहे नित्ययुक्ता, की त्याला माझं पार्षदत्व पाहिजे, माझं प्रेम पाहिजे, तो सांगतो ही ओळ. या ओळीतला पहिले शब्द. अशा महात्म्याने अंतिम लक्ष 5 दिव्य रसांपैकी कोणत्याही एका रसामध्ये भगवंतांचे सान्निध्य, हे झालं नित्ययुक्ता. आता कळलं का? आणखी कन्फ्युजन आहे? हां, बाकीचं कोणी काही रिस्पॉन्स देत नाही. रिबोल, आवाज येतो नाही येतोय? हां तर हां बोला, समजली ना ओळ? हां ठीक आहे. मी काय करतो, तुम्ही आत्तापर्यंत ऐकलेलं सगळं विसरून जा. पुढचे 5 किंवा 7 मिनटं एक संध स्वरूपामध्ये ह्या गोष्टी सांगतो, कारण खूप काही ऐकून कन्फ्युजन झालं असेल. त्याच्यानंतर तुम्ही एक एक शब्दाचा अर्थ लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, मग परत ही ओळ वाचतो. ठीक आहे? आता बघा, 13व्या श्लोकामध्ये महात्मा किंवा शुद्ध भक्त सांगितला आहे. तो काय करतो त्याचं वर्णन 14व्या श्लोकामध्ये भगवंत करतात. तर तो काय करतो? सततम माम उपासते भक्त्या, भक्तीने तो माझी सतत उपासना करतो. उपासना म्हणजे पूजा अर्चा जे काही आहे. आणि सततम म्हणजे आपण बघितलं की याच्यामध्ये त्याला स्थळ काळ परिस्थिती कशाचंच बंधन नाही आहे. आणखीन काय करतो? कीर्तयंतो. कीर्तयंतो म्हणजे कीर्तन करणे. कीर्तन करणे म्हणजे भक्तीचे सर्व अंग आले, श्रवण कीर्तन स्मरण. आणि नमस्यंतेश्च माम भक्त्या, तो मला नमस्कार करतो किंवा माझा आदर करतो. तर हे परत सरळ करतो. सततम माम उपासते भक्त्या कीर्तयंतो नमस्यंतेश्च. तो सतत भक्तीने माझी उपासना करतो, कीर्तन करतो, मला नमस्कार करतो. हा 13व्या नंबर श्लोकातला भक्त. आता याच्यामध्ये 3च गोष्टी उरल्यात: यतंत, दृढव्रता आणि नित्ययुक्ता. तर यतंतचा अर्थ असा दिला आहे की तो इतर भक्तांचं किंवा शुद्ध भक्तांचं संग मिळण्यासाठी प्रयत्न करतो. आपण म्हणतो ना यत्न, प्रयत्न किंवा यत्न, हे यतंत सारखंच आहे. हा यतंतचा अर्थ. नंतर दृढव्रता म्हणजे तो जे काही भक्तीचे कार्य करतो त्याच्यामध्ये दृढ असतो. जे काही त्याने ठरवलेलं आहे तो दृढतेने करतो. आणि एक शब्द शेवटचा आहे नित्ययुक्ता. हे सर्व तो का करतो? की त्याला नित्य माझ्या संघाची प्राप्ती व्हावी किंवा त्याला माझं पार्षदत्व मिळावं.
किंवा त्याला माझ्या प्रेमाची प्राप्ती व्हावी म्हणून तो हे सर्व कार्य. इथे नित्ययुक्ताचा तो अर्थ आहे. तुम्ही म्हणाल की नित्ययुक्त असं पण वाटतं की सतत नियमित करणं, बरोबर, परंतु सततचा आधीच वर्णन झालं आहे. सततम हा शब्द आधीच वर्णन केल्यामुळे नित्ययुक्त हा शब्द परत तो नाही दाखवणार. म्हणून नित्ययुक्ता म्हणजे नित्यमुक्त किंवा नित्य पार्षदत्व किंवा नित्य प्रेम मिळवणे हा अर्थ घ्यायचा. ठीक आहे, परत एक संध करतो. सततम माम भक्त्या उपासते कीर्तयंतो नमस्यंतश्च. सतत माझी भक्तीने उपासना, कीर्तन आणि नमस्कार करतो. हे करताना दृढव्रता, त्याचं व्रत दृढ असतं. यतंत भक्तांच्या संघाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. हे सर्व करून त्याला काय मिळवायचं आहे? नित्ययुक्त व्हायचं, म्हणजे माझं नित्य पारिषद व्हायचं आहे किंवा माझं प्रेम नित्य प्राप्त करायचं. आता समजलं का याच्यामध्ये कोणाला काही कन्फ्युजन आहे? सावंत सर, हां, आता मी ही ओळ परत वाचतो. आता बघा ही ओळ काय आहे. अशा महात्म्याने अंतिम लक्ष 5 दिव्य रसापैकी कोणत्याही एका रसामध्ये भगवंतांचे सानिध्य प्राप्त करण्याचा दृढ निश्चय केलेला असतो. आता नित्ययुक्तामध्ये तेच आहे ना, भगवंतांचं पारिषदत्व किंवा भगवंतांचं प्रेम किंवा त्यांचं धाम. तर हेच 5 रस म्हणजे नित्ययुक्त झालं. आणि दृढ निश्चय केलेला म्हणजे दृढव्रता. तर हा पण अभ्यास करण्याची एक पद्धत आहे की तात्पर्य मनाने किंवा वाटेल तसं देत नाहीत आचार्य. त्या श्लोकामधला एक एक शब्द घेऊन त्याच्यावरती स्पष्टीकरण दिलं जातं. म्हणून तुम्ही अभ्यास करताना हा पण प्रयत्न करू शकता तात्पर्य वाचताना की काही ओळी वाचल्यावरती तुम्ही श्लोकाच्या शब्दांकडे बघायचं, त्यातला मराठीचा अर्थ पण बघू शकता आणि प्रयत्न करायचं की प्रभुपाद इथे कशाबद्दल बोलत आहेत. काही काही ठिकाणी काय होतं प्रभुपाद की एक उतारा एका शब्दावर, नंतर दुसरा उतार त्याच्यानंतरच्या शब्दावर, मग तुम्हाला कळून जाईल की प्रभुपाद कसं स्पष्ट करतायत. आणि त्या पद्धतीने अभ्यास केल्यावर मग लक्षात राहायला पण सोपं होतं. आता बघा आपण कधी जरी चर्चा केली तर सततम आपल्याला विसरणार नाही. आपल्याला माहिती आहे सततम म्हणजे स्थळकाळ परिस्थितीचा ज्याला प्रभाव होत नाही. त्याचे आपण उदाहरणं पण बघितले. तर अशा पद्धतीने जर तुम्ही वाचन केलं तर लक्षात राहायला पण मदत होईल आणि वाचन करताना लक्ष इकडे तिकडे जाणार नाही, कारण समजेल की प्रभुपाद काय बोलत आहेत. प्रभुपाद किंवा इतर आचार्य पण याच पद्धतीने तात्पर्य देतात, एका एका शब्दांवरती स्पष्टीकरण. आणखीन प्रभुपादांची काय पद्धत आहे की त्यांच्या तात्पर्यामधल्या बऱ्याचशा ओळी ह्या कुठल्या तरी श्लोकाचं भाषांतर असतं. म्हणून आपण जसा श्लोकांचा अभ्यास करू तसं आपल्याला कळेल की अरे ही ओळ तर त्या श्लोकाला सांगते. तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला सध्या तर तुम्ही एवढंच करा की काही ओळी वाचल्यावरती बघा की श्लोकामधल्या कुठल्या शब्दाशी ह्या ओळी मॅच होतात का. जसं आता आपण बघितलं ना, नित्ययुक्त याच्यासोबत मॅच होतं आहे, 5 रसासोबत, दृढव्रता सरळ मॅच होतं. तर असा अभ्यास करू शकता. तर ठीक आहे. आता आता 2-3 ओळी परत वाचतो त्याच उतार्यामध्ये. तुम्ही लक्षपूर्वक ऐकून सांगा की हे कशाबद्दल आहे. भक्तीमध्ये काही ठराविक क्रिया करावयाच्या असतात. उदाहरणार्थ एकादशी, भगवंतांचा जन्मोत्सव इत्यादी ठराविक दिवशी उपवास करणे होय. अशा क्रियांना व्रत म्हटले जाते. दिव्य जगतामध्ये भगवंतांच्या सानिध्यामध्ये प्रवेश करण्यासाठी जे वास्तविकपणे उत्सुक आहेत त्या व्यक्तींसाठी महान आचार्यांनी ही विधिविधाने घालून दिली आहेत. आता सांगा कशाबद्दल आहे. एकादशी करताना आपण काय म्हणतो, एकादशी काय आहे? व्रत आहे ना. हां, दृढव्रता. तुम्हाला मी किती स्पष्टीकरण देऊन सांगितलं. आता हे समजलं का? फक्त तुम्ही हो म्हणून हो नका म्हणू. समजलं नाही की ते क्लिअर सांगा. कारण बघा दृढव्रतामध्ये आपण चर्चा केली होती की आपल्यासाठी इतर लोकांचं ते असतं की हे नाही खायचं किंवा चप्पल नाही घालायची. आपल्यासाठी व्रत काय आहे? एकादशी करणे, जप करणे, हेच आपल्यासाठी व्रत आहे. म्हणजे हे जे वर्णन मी वाचलं
ते दृढव्रताबद्दल आहे. ठीक आहे, मला वाटतं बऱ्यापैकी आपण ती चर्चा केली आहे. आता मला खरंच तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, तुम्हाला हे समजलं नाही समजलं, जास्त कन्फ्युजन होतं आहे, इतकं इकडे तिकडं जाण्याची गरज नाही आहे, काय करायचं आहे? चालेल ना, मग तुम्ही मला सांगा, नाही तर असं नको व्हायला की इकडे तिकडे. ठीक आहे, आता पुढचा एक श्लोक बघायचं, थांबायचं. चालेल सर्वांना. तर हा जो 15वा श्लोक आहे, हा तुम्हाला खूप लक्ष देऊन ऐकावा लागेल. तर याच्यामध्ये तुम्हाला खूप नवीन प्रकारचे लोक बघायला मिळतील, ज्यांना आपण आत्तापर्यंत गीतेमध्ये बघितलं नाही आहे. तर हे नवीन लोक आहेत, तर त्यांचं वर्णन या श्लोक नंबर 15मध्ये आहे. हा श्लोक आपण गाऊया. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो माम उपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. आता बघा, पहिल्या ओळीवरती लक्ष द्या. ज्ञानयज्ञेन चा अपि अन्य. आता समजा आपण असं म्हटलं, अन्यबद्दल काय म्हणू, हां, की गॅसवरती स्वयंपाक करता येतो आणि स्वयंपाक करण्यासाठी अन्य साधनेसुद्धा उपलब्ध आहेत. याचा अर्थ काय होतो? हां, म्हणजे दुसरं साधन पण आहे. हां, दुसरं साधन आहे, दुसरा मार्ग आहे, दुसरा पर्याय आहे. तर इथे अन्य म्हणजे ज्या मागच्या श्लोकामध्ये सांगितलेत, मागच्या श्लोकामध्ये शुद्ध भक्ताचं वर्णन ऐकलं आहे, यांना सोडून किंवा आत्तापर्यंत भगवद्गीतेमध्ये ज्यांचा अभ्यास केला आहे त्यांना सोडून दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत. अन्य अन्य म्हणजे आपण म्हणतो ना, अन्य प्रकारे, अन्य म्हणजे वेगळा. हे अन्य कळलं आता? हां, ज्ञानयज्ञेन च अपि अन्य. अपि म्हणजे परंतु यापेक्षा वेगळे असणारे लोक ज्ञानयज्ञाने यजंतो माम उपासते, माझी उपासना करतात. यजंतो म्हणजे उपासना आहे. काय म्हणतात, यज भज, भजन यजन सारखंच आहे. उपासतेत आपल्याला माहितीच आहे. आता हे बघतो याचा संधिच्छेद. हां, तर आतापर्यंत हे लोक बघितले, परंतु यांच्यापेक्षा वेगळे लोक आहेत. अन्य माम उपासते, आणि वेगळे लोक माझी उपासना करतात. कशी करतात? ज्ञानयज्ञेन यजंतः, ज्ञानाच्या यज्ञाने. ज्ञानाचा यज्ञ म्हणजे इथे काय नाही आहे, वैदिक ग्रंथांचा अभ्यास करून मी शरीर नाही आहे किंवा परमशक्ती कोण आहे, अशा वेगळ्या पद्धतीने हे लोक प्रयत्न करतात. त्याला ज्ञानयज्ञ म्हणतात. त्यांच्यामध्ये पण भक्तीचा पण अंश असतो, परंतु ज्ञानयज्ञ म्हणजे बेसिकली बुद्धीच्या सहाय्याने किंवा काय म्हणतात त्याला, ॲनालिटिकली समजून घेण्याचा प्रयत्न. एवढं लक्षात ठेवा. ज्ञानयज्ञ म्हणजे तर्काने पण म्हणू शकतो. ज्ञानयज्ञ म्हणजे त्या हवनच्या समोर बसून जो यज्ञ केला जातो तो नाही. एवढं लक्षात दिलं राहिलं तर ठीक आहे. ज्ञानयज्ञ म्हणजे तसा यज्ञ नाही आहे, तो वेगळा यज्ञ आहे, त्याला हवन म्हणतात, हा यज्ञ. तर ते भगवंत काय म्हणतात, अन्य माम उपासते, परंतु इतर लोक आहेत जी माझी उपासना करतात. कशाने करतात? ज्ञानयज्ञेन यजंतः, ज्ञानयज्ञाच्या साहाय्याने. बरं, मग त्यांचे प्रकार किती आहेत? एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विशतो मुखम. हे 3 प्रकारचे लोक आहेत. एकत्वेन म्हणजे जे समजतात की मी आणि ईश्वर एकच आहे, या भावनेमध्ये उपासना करणारे ज्ञानयज्ञाच्या सहाय्याने उपासना करणाऱ्या लोकांचा एक प्रकार आहे. हा झाला एकत्वेन. तर एकत्व आपल्याला सोपं, हा एकत्व आपला नेहमीच्या वापरातला शब्द आहे. एकत्व म्हणजे या लोकांचं काय म्हणणं असतं की ईश्वर आणि मी एक आहे.
तर या भावनेने ते उपासना करतात. तर ते कसं करतात थोडंसं वर्णन आहे पुढे. सध्या एवढंच लक्षात ठेवा की अन्य पण लोक आहेत जे वेगळ्या पद्धतीने माझी उपासना करतात. त्यांचे 3 प्रकार आहेत. 3 प्रकारात पहिला व्यक्ती आहे एकत्वेनं, परंतु तिघंही ज्ञानयज्ञाच्या सहाय्यानेच करतात. त्यातला पहिला हा एकत्व. तो मानतो की मी आणि ईश्वर एक आहे आणि त्या भावनेने तो उपासना करतो. नंतर आहे दुसरा पृथक्त्वेनं. पृथक्त्वेनं तो समजतो की ईश्वर वेगवेगळ्या विभूतीमध्ये किंवा शक्तीमध्ये आहे. जसं की सूर्य, चंद्र हे ईश्वराचेच शक्ती आहेत किंवा वेगवेगळे देवी देवता. या व्यक्तीला माहीत असते की इंद्रदेव, चंद्रदेव, सूर्यदेव हे सर्व भगवंतांचीच विभूती आहेत. तर या अंडरस्टँडिंगने जे उपासना करतात ते आहेत पृथक्त्वेनं. पृथक्त्वेनवाले लोक. पृथक म्हणजे काय? एकत्व म्हणजे एक. आपण म्हणतो ना पृथक पृथक करा म्हणजे वेगवेगळं करा. तर पृथकीकरण. तर हे लोक काय समजतात की भगवंताच्या विभूतीमध्ये आहेत इंद्र, चंद्र, अग्निदेवता वगैरे. तर त्यांना भगवंतांचं वेगवेगळं स्वरूप मानून ज्ञानयज्ञाच्या सहाय्याने उपासणाऱ्या करणाऱ्या लोकांना पृथक्त्वेनं म्हणतात, पृथक्त्ववाले. आणि तिसरा एक प्रकार आहे बहुधा विश्वतो मुखम. आणि तिसरा प्रकार काय करतो की संपूर्ण जगत ईश्वर आहे. जसे याच्या आधीच्या लोकांनी काय केलं होतं की इंद्रदेव, चंद्रदेव असे वेगळे भगवंतांचे स्वरूप मानून त्यांची उपासना केली. पण तिसऱ्या नंबरवाले काय समजतात इंद्र, चंद्र वगैरे सगळे एका ठिकाणी आहेत आणि हे सगळे मिळून एक व्यक्ती आहे आणि त्याची मी उपासना करणार. जसं की आपण विश्वरूप म्हणतो ना, गीतेमध्ये पण येईल समोर विश्वरूप. विश्वरूपामध्ये काय वेगवेगळे देवी देवता, अग्नी, वायू सर्व काही दिसतं. तर या विश्वरूपाला म्हणू शकतो विश्वरूपच आहे. विश्वरूपाची उपासना करणारे आहेत विश्वतो मुखम. तर आता इथे तुम्ही याच्याकडे लक्ष द्या. थोडंसं किचकट आहे. आतापर्यंत आपण गीतेमध्ये 3 पद्धतीने भक्ती करणाऱ्या साधकांना बघितले. आत्तापर्यंत म्हणजे पहिल्या अध्यायापासून 9व्या अध्यायापर्यंत आणि पुढे पण तेच लागू होईल. तर हे वर्णन मी तुम्हाला विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांच्या समजावण्याच्या पद्धतीने सांगतो आहे. तुम्ही श्रीधर स्वामी, रामानुजाचार्य, बलदेव विद्याभूषण यांचा बघितले तर वेगळे प्रकार असू शकतात. परंतु आपण इथे फक्त विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांचं बघतोय ना. सध्या एवढं लक्षात ठेवा. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर काय सांगतात? 3 पद्धतीने ते वर्गीकरण करतात. गुणीभूत भक्त, प्राधान्यभूत भक्त आणि शुद्ध भक्त. गुणीभूत भक्त म्हणजे त्यांच्या भक्तीमध्ये भक्तीचा अंश खूप कमी असतो आणि इतर मार्गाचं प्रभुत्व जास्त असतं. जसं की कर्मयोग आहे. कर्मयोगामध्ये काय भक्ती थोडासा अंश आहे. किंवा अष्टांग योग, त्याच्यामध्ये थोडीशी भक्ती आणि अष्टांग योग आहे. किंवा ज्ञानयोग. तर हा पहिला प्रकार झाला गुणीभूत भक्तीचा, किंवा त्याला आपण भक्ती मिश्र कर्म, भक्ती मिश्र ज्ञान, भक्ती मिश्र योग असंही म्हणू शकतो. परंतु हे एवढं म्हणण्यापेक्षा सरळ सरळ कर्मयोग, अष्टांग योग आणि ज्ञानयोग. तर हे आता मी जे मिश्रवालं सांगितलं आणि 3 सांगितले, याचा पहिला गट आहे. याला म्हणायचं गुणीभूत भक्ती. गुणीभूत म्हणजे थोडंसंच आहे. गुणीचा एक्झॅक्टली मला शब्दाचा अर्थ माहीत नाही, परंतु स्पष्टीकरण असं आहे की गुणीभूत भक्ती म्हणजे ज्याच्यामध्ये भक्तीचा अंश फार कमी आहे. जसे की समजा अष्टांगयोगी आहे, तो आपल्या अष्टांगयोगाला वेगवेगळ्या क्रिया करत असेल, परंतु त्यासोबत काही वेळ नामोच्चारण पण करत असेल किंवा विग्रहांचं दर्शन पण घेत असेल, परंतु तो त्याच्या साधनेमधला खूप थोडासा भाग आहे. आता एक्झॅक्टली कसे करतात त्याच्यासाठी त्यांच्या ग्रंथांमध्ये जावं लागेल, पण समजण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं. हा झाला पहिला प्रकार विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरानुसार गुणीभूत भक्ती. दुसरा प्रकार आहे प्राधान्यभूत भक्ती. आता हे समजायला सोबत प्राधान्य म्हणजे एखादी गोष्ट जास्त असणे. तर अशा व्यक्तीच्या साधनेमध्ये भक्ती अधिक असते, परंतु इतर मार्गाचा थोडासा दूषित म्हणण्यापेक्षा दोष किंवा अंश असतो. त्यांना म्हणायचं प्राधान्यभूत भक्ती. तर आपण आधी काय म्हटलं होतं, भक्ती मिश्र कर्म म्हणजे भक्ती कमी कर्म जास्त. इथे उलटं करायचं. कर्म मिश्र भक्ती, ज्ञान मिश्र भक्ती, योग मिश्र भक्ती, हे झाले प्राधान्यभूतवाले. तर या प्राधान्यभूत लोकांचं वर्णन आपण कुठं ऐकलं होतं? 7व्या अध्यायामध्ये म्हटलं होतं ना, भगवंत 4 प्रकारचे लोक माझ्याकडे येतात. आर्तो जिज्ञासूर अर्थार्थी ज्ञानीच्या भरतर्षभ. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी हे
कर्ममिश्र प्राधान्यभूत भक्तीवाले आहेत. हा जो ज्ञानी आहे तो ज्ञानमिश्र प्राधान्यभूत भक्तीवाला आहे. आणि 8व्या अध्यायामध्ये ज्या योगीचं वर्णन येतं तो योगमिश्र प्राधान्यभूत भक्तीवाला आहे. हे तुम्हाला दोन गोष्टी आता पुढच्या 2 ओळी सांगतो तेवढंच लक्षात ठेवा. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी 3 कॅटेगरी केली. पहिली कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये भक्ती कमी आहे परंतु इतर मार्गाचा अंश जास्त, त्याला म्हणायचं गुणीभूत. त्याच्यानंतर दुसरी कॅटेगरी केली की इतर मार्गाचा आता अंश कमी आहे, भक्ती जास्त आहे परंतु पूर्णपणे 100% भक्ती नाही, त्यांना म्हणायचं प्राधान्यभूत भक्त. आणि तिसरा प्रकार आहे त्याला म्हणतात शुद्ध भक्त, केवला भक्ती, निष्किंचन भक्ती, आणखी असे बरेच शब्द आहेत. तर शुद्ध भक्ती म्हणजे ज्या मार्गामध्ये व्यक्तीच्या भक्तीमध्ये ज्ञान, कर्म, योग किंवा इथल्या कुठल्याच गोष्टीचा प्रभाव नसतो किंवा त्याचं अवलंबन नसतो किंवा त्याच्यापासून मिळणाऱ्या फळाची इच्छा नसते, अशा भक्तीला म्हणायचं शुद्ध भक्ती, केवला भक्ती, अनन्य भक्ती किंवा अकिंचन भक्ती. तर हे 3 प्रकार सांगितलेत विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी. तर याच्यापैकी आपण हेच तर हे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी जे वर्गीकरण केले त्यातला तिसरा लेवल आहे शुद्ध भक्तीचा. तर शुद्ध भक्ती म्हणजे काय की या व्यक्तीच्या भक्तीमध्ये इतर मार्गाचा पद्धती पण नसतात आणि इतर मार्गातून मिळणाऱ्या फळाची अपेक्षा पण नसते. म्हणून अशा शुद्ध भक्तीला, शुद्ध म्हणजे काय ज्याच्यामध्ये दुसरं काहीच अशुद्धी नाही आहे, अशाच भक्तीला एक समानार्थी शब्द वेगळे आहेत. शुद्ध भक्ती, केवला भक्ती, अनन्य भक्ती, अकिंचन भक्ती असे हे समानार्थी शब्द आहेत शुद्ध भक्तीला. आणखी डिटेलमध्ये जाऊ की नाही माहिती नाही, ठीक आहे तरी तुम्हाला सांगतो. बेसिकली काय माहिती आहे का, शुद्ध भक्ती केव्हा म्हणायचं की जेव्हा व्यक्तीला भक्ती करताना पूर्णपणे भक्तींवर, हरे महामंत्रावर आणि भगवंतांवरती श्रद्धा आहे आणि त्याला असं वाटत नाही की मला थोडंसं कर्मकांड केलं पाहिजे किंवा त्याला स्वर्गप्राप्तीची इच्छा नसते जे की कर्मयोगीची इच्छा असते किंवा त्याला निर्विकार मोक्षाची इच्छा नसते, ती ज्ञानयोगी आणि अष्टांगयोगीची इच्छा आहे. अशा इच्छांपासून, अशा मार्गाच्या दोषापासून जी भक्ती बिलकुल प्रभावित नाही तिला शुद्ध भक्ती म्हणायचं. तर हे कोणी सांगितले, रूप गोस्वामींनी भक्तिरसामृत सिंधूमध्ये. अन्याभिलाषिता शून्यम ज्ञानकर्मादि अनावृत्तम अनुकूल्येन कृष्णानुशीलन भक्तीर उत्तमा. हे आता उत्तम भक्ती म्हणजे शुद्ध भक्ती. अन्याभिलाषिता शून्य म्हणजे काय, त्याला इतर काही इच्छा नाही आहे जसं की मोक्ष वगैरे पाहिजे. ज्ञानकर्मादि अनावृत्तम, ज्ञान आणि कर्माने तो काही त्याची भक्ती प्रभावित नाही, तो केवळ भक्तीचेच अंग करतो, थोडा वेळ जाऊन निर्विकार रूपावरती ध्यान करतो असं नाही. आता तुम्हाला कळलं असेल हे 3 प्रकार, गुणीभूत, प्राधान्यभूत आणि शुद्ध भक्त. शुद्ध, केवल, अकिंचन, उत्तम सगळं सारखंच. हे 3 कळले आता. कळले ना? तर आता या श्लोकामध्ये आपण ज्यांचा अभ्यास केला, श्लोक नंबर 15मध्ये, हे या तिन्हीपेक्षा कनिष्ठ दर्जाचे लोक आहेत, एवढं लक्षात ठेवा. हे गुणीभूतच्या पण खाली आहेत, गुणीभूतच्या खाली आहेत म्हणजे प्राधान्यभूत आणि शुद्ध भक्तीच्या खालीच असणार आहेत. तर हा एक वेगळाच प्रकार आहे या लोकांचा. आता हे यांचं जास्त वर्णन, स्पष्टीकरण इथे काही दिलं नाही, त्यांचे पण काही शास्त्र असतील, परंतु यांच्या याच्यामध्ये काय आहे म्हणजे मला वाटते भक्ती म्हणजे फारच अत्यल्प असेल, कुठंतरी टच असेल आणि यांच्या संकल्पना पण वेगळ्या असतात की ते निराकार रूपाला मानणार, साकार रूपावरती टीका नाही करणार, पण त्याची अपेक्षा पण नाही करणार. थोडेसे हे लोक वेगळ्या टाईपचे आहेत. याची जास्त व्याख्या वगैरे दिल्या नाहीत, फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की हे गुणीभूतपेक्षा पण कनिष्ठ दर्जाचे आहेत. हे कोणते एकत्वेनं पृथक्त्वेनं विश्वतामुखम. एकत्वेनं म्हणजे मी आणि ईश्वर एक आहे या भावनेने उपासना करणारे, पृथक्त्वेनं म्हणजे ईश्वराचेच पृथक पृथक रूप आहेत, अग्निदेव, चंद्रदेव, इंद्रदेव यांची उपासना करणारे पृथक्त्वेनं, आणि बहुधा विश्वतोमुखम, पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश, भूमंडळ, देवता, चंद्र, सूर्य हे सर्व मिळून एक जीव आहे, विश्वरूप आहे, त्याची उपासना करणारे. हे 3 प्रकारचे लोक आहेत. तर हे गुणीभूतपेक्षा पण खालच्या दर्जाचे आहेत, एवढं लक्षात ठेवा. याच्यामध्ये आणखीन एक वेगळा प्रकार आहे, पण तुम्हाला आज मी कन्फ्यूज नाही करणार, पुढच्या वेळेस सांगेल. आता आपण पुढे जाऊया थोडंसं. तर हे लोक कोण आहेत? हे लोक मायावादी नाही आहेत. का मायावादी नाही आहेत? कारण 11व्या श्लोकामध्ये आपण बघितलं अवजानंती माम मूढा, त्याच्यामध्ये यांना इन्क्लूड नाही केलं आहे.
कारण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं असतं तर परत यांचं नाव घेतलं नसतं ना, त्यांना ऑलरेडी मुडा म्हटलं आहे. आणि हे गुणीभूतसुद्धा नाही आहेत, हा एक वेगळाच प्रकार आहे. आता हे कुठून सांगतो आहे मी, हे प्रभुपादांनी तात्पर्यात दिलं आहे, कारण आचार्याच्या टीकेमध्ये पण भेटलं नाही आहे. प्रभुपाद काय म्हणतात बघा, 15चं तात्पर्यच, पेज नंबर 343. हे बघा, त्यांच्यापैकी ही ओळ आहे, चौथी ओळ आहे ती वाचतो मी, की ठीक आहे पूर्ण तात्पर्यच वाचू, छोटंसंच आहे. हा श्लोक म्हणजे पूर्वीच्या श्लोकांचा सारांश आहे. आतापर्यंत कोणते कोणते सांगे. भगवंत अर्जुनाला सांगतात की जे विशुद्ध कृष्ण भावनेमध्ये स्थित आहेत आणि ज्यांना श्रीकृष्णा व्यतिरिक्त इतर काहीही माहीत नाही त्यांना महात्मा म्हटले जाते. आता आपण बघितलं याच्या आधी 13मध्ये महात्मा, 14मध्ये महात्मा काय करतो. आता इथे सांगतात प्रभुपाद, तरी पण इतरही असे लोक आहेत जे यथार्थ रूपामध्ये महात्मा आहेत, म्हणजे आताचे, तथापि ते सुद्धा निरनिराळ्या प्रकारे श्रीकृष्णांची उपासना करतात. याच्यामध्ये 2 गट येतील ना, एक्झॅक्टली आताचेच नाही, आणखीन एक गट येईल. त्यांच्यापैकी काही जणांचे वर्णन आपण यापूर्वीच आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी अशा रीतीने करण्यात आले. आपण आहे का, त्यांच्यापैकी काही जणांचे वर्णन यापूर्वी अशा रीतीने करण्यात आले आहे. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल की प्रभुपाद बोलले बाबा याच्या आधी आपण शुद्ध भक्ताचं वर्णन ऐकलं, परंतु याच्यापेक्षा काही वेगळे लोक आहेत. काही वेगळे लोक कुठं अभ्यासले, 7व्या अध्यायामध्ये बघले, अर्थातू जिज्ञासू. ते कोण होते, प्राधान्यभूत होते. आता ही ओळ बघा, इथून कळलं की हे लोक यांच्या खाली आहेत. 1 2 3 4 5 6वी ओळ, याहून खालच्या स्तरावर इतरही लोक आहेत आणि त्यांचे 3 प्रकारे वर्गीकरण करता येते. या श्लोकातल्या लोकांबद्दल हे वर्णन चालू आहे. पहिला प्रकार आहे स्वतःला भगवंतांशी एकरूप मानून जे स्वतःचीच उपासना करतात. आता हा कोणता शब्द असेल या श्लोकामधला, ठीक आहे, मी मला परफेक्ट, हे झाले एकत्वेनं. तर यांच्यासाठी दुसरा एक शब्द आहे अहंग्रोपासना. अहम म्हणजे मी ना, अहंग्रोपासना, मी माझीच उपासना करतो. हे एक यांना एक दुसरा हा शब्द आहे, काय म्हणतात, समानार्थी शब्द. नंतर हे नंबर 2, भगवंतांचे कोणते तरी रूप स्वरूप मनाने कल्पून त्याची उपासना करतात. आता हे कोण आहेत, पृथक्त्वेनं. आणि हा तिसरा प्रकार, जे भगवंतांच्या विश्वरूपाचा स्वीकार करतात आणि त्यांची उपासना करतात, म्हणजे विश्वतोमुखमवाले विश्वरूप उपासक आहेत. यापैकी सर्वात कनिष्ठ जे स्वतःची परमेश्वर म्हणून स्वतःच पूजा करतात आणि स्वतःला अद्वैतवादी मानतात ते प्रामुख्याने आहेत हे अहंग्रोपासनावाले. कुठे गेले बघा, हे अद्वैतवादी आहेत, हे मायावादी नाही आहेत. असे लोक स्वतःला भगवंत मानतात आणि या भावनेमुळे ते स्वतःचीच पूजा करतात. हा सुद्धा परमेश्वर उपासनेचा एक प्रकार आहे, कारण ते जाणू शकतात की आपण म्हणजे भौतिक शरीर नसून चेतन आत्मा आहोत. निदान त्यांच्यामध्ये अशी प्रबळ भावना तरी असते. त्यांना काय क्रेडिट देतात की ठीक आहे हे खूपच खालच्या लेवलचे आहेत, पण कमीत कमी मी शरीर नाही हे तरी त्यांना माहिती आहे, जरी खालच्या लेवलचे जरी असले तरी. दुसऱ्या प्रकारच्या श्रेणीमध्ये देवतांच्या उपासकांचा समावेश होतो. असे लोक कोणत्याही देवता म्हणजे भगवंतच आहे असे मानतात. बरोबर ना. आता हे सामान्य इंद्रचंद्राची उपासना करणारे ते लोक वेगळे आहेत, कर्मकांडीवाले वगैरे. कर्मकांडी म्हणण्यापेक्षा सध्या आपली जी भारतामध्ये खिचडी आहे, येतो मत तत्वपत किंवा कुणाची उपासना करा म्हणणं, तशी नाही. तर या लोकांना माहीत असते की हे भगवंतांचेच वेगळे रूप आहेत, परंतु ते या रूपाची उपासना करतात, इंद्रचंद्रांची. असे लोक कोणत्याही देवता म्हणजे भगवंतच आहे असे मानतात. जे लोक या प्राकृत सृष्टीच्या पलीकडे कशाचेही चिंतन करू शकत नाहीत, म्हणजे ज्यांना आध्यात्मिक चिंतन करताच येत नाही, की ही भौतिक शक्ती सर्व काही वाटतं, पृथ्वी सर्व काही वाटते, आकाश सूर्यचंद्र सर्व काही वाटतं, याच्या पलीकडे काही असं समजतच नाही, ते लोक काय करतात, त्या लोकांचा 3ऱ्या श्रेणीमध्ये समावेश होतो. ते सृष्टीलाच परतत्व मानतात आणि त्याची आराधना करतात. सृष्टीसुद्धा भगवंतांचेच एक रूप आहे. तर हे आपण आत्तापर्यंत कधीच न बघितलेले 3 वेगळे उपासक बघितले. म्हणून हा जो विभाग आहे या अध्यायाचा 11 ते 25 हे वेगळ्या उपासकांचे प्रकार आहेत.
त्याच्यामध्ये आपण शुद्ध भक्त बघितलं आणि हे 3 वेगळ्या प्रकारचे बघितले. गुणीभूत, प्राधान्यभूत आपण पहिल्या 6 अध्यायामध्ये आणि 7व्या अध्यायामध्ये बघितले होते. तर आतापर्यंत किती झाले? गुणीभूतचे 3, प्राधान्यभूतचे 3, 6, शुद्ध भक्त 1, 7 आणि हे 3, 10 आणि तो एक ज्ञानी होता ना, आर्थो अर्थात जिज्ञासू ज्ञानी. ज्ञानीला पण एक आणखीन वेगळा प्रकार मानता येतो. तर किती होतं? 3, 3, 6, 9, 10, 11 प्रकारचे उपासक आपण म्हणू शकतो. आणखीन याच्यापेक्षा कोणते वेगळे समोर आहेत का? ठीक आहे, जेव्हा येतील तेव्हा बघू. याच्यातल्या काही गोळी वाचायच्यात. हे लोक मायावादी नाही आहेत, कारण त्यांना 9.11 पकडलं नाही. कशावर म्हणायचं 9 पकडलं नाही? कारण तिथेच जर यांचं वर्गीकरण झालं असतं तर परत त्यांच्यावरती कशाला बोलले असते. हा वेगळाच प्रकार आहे, जे गुणीभूत भक्तीपेक्षाही निम्न आहेत. हे प्रभुपाद सांगतात तात्पर्यात. ज्ञानयज्ञसोबत भक्ती अंग जसे की श्रवण, पण हे गुणीभूतपेक्षा निम्न आहेत, कारण व्यक्तिगत रूप स्वीकारत नाहीत. त्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं की यांना व्यक्तिगत स्वरूप माहीत नाही आहे का हे स्वीकारत नाही आहेत, त्याचं मला थोडं कन्फ्युजन आहे. फक्त एवढं आहे की ते व्यक्तिगत स्वरूपाची पूजा करत नाहीत, एवढं तरी क्लिअर आहे. कृष्ण एक व्यक्ती अशी उपासना करत नाहीत, म्हणजे एक तर स्वतःलाच ईश्वराचा भाग मानून करतात. नेमकं हे लोक कसे करतात जास्त वर्णन दिलेलं नाही आचार्यांनी, पण हे थोडीशी खिचडी टाईपच आहेत, त्याच्यामुळे काही काही गोष्टी क्लिअर होणार नाहीत. हे लोक निम्न प्रकारचे साधक आहेत, ज्ञानशास्त्रांच्या सहाय्याने साधना करतात. हे शास्त्र मान्य आहेत, हे शास्त्रानुसारच करतात. यांचा पण वर्णन करणारी शास्त्र आहेत, म्हणजे हे स्वतःच्या मनाने करणार नाही. परंतु भक्ती खूपच अत्यल्प असते. एकत्वेनं म्हणजे आपण बघितले अभेद श्रुतीवर भर देतात. जसे की म्हणतात ना, तत्त्वमसी, सोहम, आणखीन काय आहे, तत्त्वमसी, सोहम, तो आणि मी एकच आहे, असे बरेच वाक्य आहेत ना. अहम ब्रह्मास्मी, सर्वम खलु इदम ब्रह्म, हे लोक एकत्वेनामध्ये येतात आणि हे अहंग्रोपासना करतात. अहम ब्रह्मास्मी, मी आणि तो ब्रह्म एकच आहे, या भावनेत हे अहंग्रोपासना म्हणजे स्वतःचीच उपासना करतात. आता स्वतःच्या घरी फोटो ठेवतात का त्यांचा मूर्ती बनवतात ते माहिती नाही आहे. गुणात्मकदृष्ट्या स्वतःला भगवंता समान समजतात. मायावादी नाही आहेत हे, परंतु भगवंतांचे व्यक्तिगत स्वरूप स्वीकारत नाहीत आणि व्यक्तिगत स्वरूपावर टीका पण करत नाहीत. बघा, हा वेगळंच आहे. मायावादी लोकांचा प्रॉब्लेम काय आहे? मायावादी लोक म्हणतात की ब्रह्मावरती माया आच्छादित करून ईश्वर झाला, तर ते खूप चुकीचं आहे. परंतु हे लोक तसं नाही करत, म्हणून हे एकदमच जरी खालच्या स्तराचे असले तरी मायावादी नाही आहेत. पृथक्त्वेनं म्हणजे काय? भगवती भूतीनं स्वतंत्रपणे उपासना करणे. इंद्र चंद्र सगळ्या भगवंतांची उपासना आहे, ते त्यांनाच पकडून त्यांची उपासना करतात. जसे की यालाच प्रतीकोपासना म्हणतात, भगवंतांचे प्रतीक. विश्वतोमुखम म्हणजे सर्व विभूतींना एकत्र, यांना विश्वाच्या बाहेर विचार करता येत नाही, म्हणून असा एक व्यक्तीची कल्पना करतात की ज्याचे डोळे चंद्र सूर्य आहेत, पाताळ वगैरे त्याचे पाय आहेत, मोठमोठ्या नद्या त्याच्या रक्तवाहिन्या आहेत, असं चिंतन करतात हे लोक आणि तशा प्रकारे उपासना करतात. आता वर्गीकरणाचा जो दुसरा प्रकार आहे ना, तो पुढच्या वेळी सांगतो, नाही तर आणखीन गडबड होऊन जाईल. हे महात्मा नाही आहेत, परंतु भगवंतांची वेगळ्या पद्धतीने उपासना करतात. 4 प्रकारचे अर्थार्थी ज्ञानी आणि जिज्ञासू यापासून भिन्न आहेत, कारण त्यांच्यापेक्षा खालच्या स्तरावरती प्रभुपाद सांगतात. आता यांचे 3 प्रकार: स्वतःला भगवंतापासून अभिन्न मानणारे, अहंग्रोपासना किंवा एकत्वेनं, हे सगळ्यात खालचे. तिन्हीपैकी पण सगळ्यात खालचे पहिले. भगवंतांना विविध विभूती किंवा देवीदेवता रूपात उपासणारे, प्रतीकोपासना किंवा पृथक्त्वेनं, पूर्ण विश्वाला एक जीव समजून उपासणारे, बहुधा विश्वतो मुखम. यांच्या साधनेत ज्ञान मुख्य अंग आणि भक्ती, जसे की जप, काय जप हे गौण अंग असते. गौण म्हणजे एकदमच गौण, त्या गुणीभूतपेक्षा पण कमी. तर ठीक आहे, हा एकदमच नवीन ऐकला वर्णन असेल, तुम्ही कदाचित त्याच्या आधी हे नसेल ऐकलं, म्हणून थोडंसं तुम्हाला वेळ लागू शकतो. ठीक आहे, हा श्लोक समजला. याच्यामध्ये काही प्रश्न आहे? नाही? येस म्हणते. ओमला ॲक्च्युली ओम भगवंतांचं प्रतीक म्हणून मानता येतं. पुढच्या श्लोकामध्ये येणारच आहे. वेद्यम पवित्र ओमकार. हां, आता लाईटमध्ये मी ओम शांतीवाले बघितले, परंतु ते वेदबाह्य आहेत, त्यांचा मार्ग वैदिक नाही आहे.
तर लाईटवरती चिंतन करणारे, परंतु त्यांची समजूत काय हे आपल्याला कळायला पाहिजे. त्यांच्या मनात विचार काय आहे, त्या विचारावरून ठरणार की समजा तो जर व्यक्ती म्हणत असेल की लाईट ईश्वराचंच प्रतीक आहे, तर मग तो प्रतीकोपासकामध्ये येईल, पृथक्त्वेनामध्ये येईल. परंतु हे वर्णन सोडून दुसरं त्यांचं जर काही, जसे की ओम शांती पूर्णपणे वेदबाह्य आहे, जे की ते पण लाईटवरतीच मेडिटेट करतात. एवढी अंडरस्टँडिंग मला आहे. आणि यस प्रभूजी. हां, ते ते बुद्धिस्ट मार्ग आहे, तो पण वेदबाह्य आहे, तो पण गीतेमध्ये मान्य नाही. दुसऱ्या अध्यायामध्येच भगवंतांनी त्या मार्गाला पण खोडलं होतं. काय श्लोक होता तो? ठीक आहे माताजी, तुमचं क्लॅरिफिकेशन झालं. हां, एकतर हे ओम शांती उपासनावाले वेदबाह्य आहेत. लाईटवर ध्यान करताना त्याच्या मनात काय विचार आहे ते महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याचशे लोक आध्यात्मिक प्रगतीपेक्षा लाईटवर फोकस करून एकाग्रता मिळवण्याचा प्रयत्न करतात, ते तर म्हणजे भौतिकच आहे. ठीक आहे, मी तुम्हाला पटकन 2-3 प्रश्न विचारतो, त्याचे उत्तर द्या. हे वेगवेगळ्या प्रकारचे वर्गीकरण कोणत्या आचार्यांच्या सहाय्याने आपण बघितले? हां, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी किती गटामध्ये विभागणी केली भक्तांची? 3 गट. 3 गट कुठले कुठले आहेत? हां, आणि शुद्ध. हां, आणि या श्लोकामध्ये किती नवीन प्रकारचे लोक सांगितले? 3 प्रकारचे. हे कुठे येतात? गुणीभूतमध्ये येतात, प्राधान्यभूतमध्ये येतात, कुठे येतात? हां, गुणीभूतपेक्षा पण, हां, त्यांच्यापेक्षा पण कनिष्ठ आहेत. आता हा एकत्वेनवाला किंवा आंग्रोपासनावाला काय करतो? हां, स्वतःची उपासना करतात. हां, पृथक्त्वेनवाले काय करतात? हां, निसर्गाला नाही. हां, पूर्ण निसर्ग एकत्र नाही, वेगवेगळा. चंद्र वेगळा, सूर्य वेगळा, जर असं करत असेल तर मग पृथक्त्वेने किंवा वेगळ्या देवता. आणि जे विश्वतोमुखमवाले काय करतात? हां, विश्वालाच एक व्यक्ती मानतात आणि त्याची उपासना किंवा त्यांचं काही चिंतन ध्यान वगैरे असेल, आता ते त्यांच्या शास्त्रामध्ये दिलं असेल. तर ठीक आहे, याच्यामध्ये क्लिअर झालं आहे.